की आज कित्येक ठिकाणी टेम्परेचर नाशिकमध्ये 16-17 दाखवत आहे, अनेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये तसंच आपल्यासारखं वातावरण आहे. देवप्पानी तरी आपल्याला ह्या ठिकाणी त्याच्या दयेने त्याच्या कृपेने आपल्याला घेऊन आला. मी धन्यवाद करतो की त्याच्या नावामध्ये मला उभं केलं. पहिले प्रथम एक छोटीशी प्रार्थना करताय. पवित्र 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 आमच्या सेनाधीश परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा, तुला धन्यवाद आणि स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आमच्या स्वर्गीय जिवंत देवप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनात तुझं राज्य हो. तुला महिमा तुला गौरव आमच्या आत्म्याच्याद्वारे फळ मिळव प्रभूजी. हवा जे काय आम्ही बोलू प्रभूजी, केवळ तुझा महिमा तुझा गौरव व्हावा प्रभूजी. तुझे देशील प्रभूजी, त्याच्याद्वारे प्रभूजी आमची तहान भूक व्हावं, कारण तू देणारा परमेश्वर आहे प्रभूजी. प्रत्येक जीवजंतूला आणि प्रत्येकावर प्रभूजी तहान भूक भागवणारा तू आहे, म्हणून प्रभूजी आम्हाशी पवित्र आत्मा तू योग्य रीतीने प्रभूजी आम्हाला तू बाबा तुझं आध्यात्मिक खाद्य आणि मार्गानुसार प्रभू तू आम्हाला तू चालव आणि प्रभूजी तुझा महिमा करून घे प्रभूजी. इथं बसलेल्या माझ्या सर्व बहीण भावांना प्रभूजी आबा पवित्र आत्म्याच्या अधीन कर. सर्व तर्क वितर्क सोडून प्रभूजी केवळ प्रभूजी तुला महिमा द्यावा प्रभूजी. माझ्याकडं असं कुठलं प्रभूजी ज्ञान नाही, पण परमेश्वरा तू ज्ञान हे आमचं प्रभूजी. तुला धन्यवाद करतो. आत्म्याच्या अधीन आम्हाला सर्वांना करू का. ही छोटीशी लहानशी प्रार्थना उद्धार करता तारणारा प्रवेश ख्रिस्त याच्या प्रियाने गोड आत्मात्मन पित्यात आहे. तर आपण बघूया की मागील वर्ष झपाट्याने आपल्या हातून गेलं आणि देवप्पाने आपल्याला नवीन वर्ष आपल्याला दिलं. या नवीन वर्षामध्ये आपण देवाच्या सेवा बघून अनेक गोष्टीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं की धावणे परमेश्वरामध्ये अधिक वाढणे परमेश्वरामध्ये आणि त्याचा गौरव आपल्या जीवनातून अधिक व्हावा, म्हणून परमेश्वराने आपल्याला ह्या गोष्टीमध्ये हे केले आहेत. आपण बघूयात थोडक्यात काही संदर्भात आपले प्रेषितांच्या कृत्यामधून आपण बघत आहोत. मागच्या समयामध्ये पण प्रभू मला माझ्या वचनातून ते बोललं आणि परमेश्वराने त्याचं महिमा करून घेतली. या वेळेलाही प्रभू आपल्याला त्या वचनातूनच बोलत आहे त्या पुस्तकामधून. पण पहिले आपण पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. प्रेषितांच्या कृत्याचं जे पुस्तक केवळ आपल्याला पवित्र आत्म्याच्या एक हे पुस्तक आहे आणि आपल्याला त्यामधून काही गोष्टी आपल्याला ज्या शिकायला मिळतात, तर आपण त्याची काही गोष्टी आपण त्याच्या बघूया. कारण प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक लूकने लिहिलेलं आहे. इतिहासाचा दुसरा भाग असून त्याला पहिला भाग चुकीचे शुभवर्तमान आहे आणि शुभवर्तमान लूकने या मुख्य येशू ख्रिस्ताच्या कार्यासंबंधी लिहिलेले आहे. तर आपण पाहतो की अनेक शुभवर्तमान हे पवित्र आत्म्याच्या द्वारेच संदेश त्यांना प्रकट झाला आणि पवित्र आत्म्याने तिथं मार्गदर्शन केलं. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो आत्ताही. तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये लूकने या येशूच्या शिष्यांचे काय काय केले, प्रेषित कार्य व प्रेषितांचे कार्य म्हणजे जे 12 शिष्य आहेत त्यांचं कार्य आणि प्रेषितांचे कार्य कशा प्रकारे आपले पाहायला भेटलं. आणि त्याच्यामध्ये अनेक पवित्र शास्त्रात पारंगत असा विश्वास ठेवतात की प्रेषितांचे कृत्य हे सन 60-65 मध्ये लिहिले, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर मला वाटतं 30 वर्षानंतर लिहिलेला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा काय 3.5 वर्ष होती आपण बघितलं. तर म्हणण्याचा उद्देश काय, ह्या दरम्यान लिहिलेले पुस्तक पाऊल रोम येथे घरात नजरबंदीत होता त्या टायमाला. काय तर मी पहिले प्रथम 19 अध्याय प्रेषितांचे कृत्य आणि आपण 23 पासून 41 वचनाचा आपण भाग पाहणार आहोत. या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली, कारण देमेत्रिया नावाचा कोणी एक सोनार अर्तेमी देवीचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की हाताने केलेले देव हे देवच नाही,
असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून पुष्कळ लोकांच्या मनात भरून त्यांना फितविले आहे. यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्थमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा करते, तिचे देऊळ कपदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे. हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की इफिसकरांची अर्थमी थोर. इतक्यात नगरात गोंधळ उडाला आणि पौलाचे वाटेतले सोबती मासिदोनियाकर गायस व अरिस्तार्क यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने नाट्यगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की नाट्यगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकास कळले नाही. या ठिकाणी आपण बघितलं का 23 अध्याय आपल्या या 19 अध्याय 23 ते 41 वचनापर्यंत आपण बघितलं. आपण याचा एक एक वचनाचा संदर्भ आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण थोडंसं साईड त्याच्यावर बघूया की देवबापांनी आपल्याला बघितलं की ह्या ठिकाणी त्या वचनातून त्या संदर्भात कशा प्रकारे आपल्याला संबोध करत आहे तो आपण बघूया. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्या टायमाला जिवंताच्या भूमीवर होते त्या टायमाला आणि त्यांनी त्यांचं कार्य करण्यासाठी कसर केली नाही. स्वतः प्रभूंनी सुवार्ताचं कार्य केलं, आत्म्याच्याद्वारे ते कार्य झालं. तर त्याच पाठीमागे प्रभू येशू ख्रिस्तच्या पावलावर पाऊल आम्हाला देणं गरजेचं आहे. कारण का शिष्य जसा गुरु आहे तसा शिष्याने पाहिजे आणि तिचे चेले त्याप्रमाणे चालणे पाहिजे. आपण बघितलं मागच्या तर प्रेषितांचे कृत्य त्याचं ज्या प्रकारे 19 अध्याय आणि त्याच्यामध्ये आपण पुढं पाहिलं 23 पासून. तर या ठिकाणी लूकचं पहिला अध्याय आणि एक वचन वाचूया पहिले. ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक 4 पर्यंत वाचा, 1 ते 4 यांनी आम्हाला सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळाने हाती घेतले आहे. यास्तव थियोफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या. यासाठी ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. या ठिकाणी लूकने ज्या प्रकारे आत्म्याच्याद्वारे हे कार्य करून पुस्तकामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन घेऊन त्या प्रकारे आज आम्हाला वाचायला मिळतं आणि शिकायला मिळतं त्या मार्गाने. तर पौल या ठिकाणी रोम येथे घरामध्ये नजर कैदीमध्ये होता, तो नजरबंदीमध्ये होता आणि चौकशी होण्यासाठी वाट पाहत होता. रोममधील अनेक महत्त्वाचे लोक नवीन धर्माकडे कुतूहलाने काय करत होते ते पाहत होते. कारण प्रेषित पौलाने त्या प्रकारे कशा प्रकारची सुवार्ता गाजवत आहे, कशा प्रकारचा परमेश्वराचा मार्ग लोकांना सांगत आहे. जसा बाप्तिस्मा करणारा योहानाने कशा प्रकारचा मार्ग लोकांना सांगितला, तर तो थोड्या दिवस राहिले आणि तुला पण लोकांनी काय केलं, नष्ट केलं. काय आपण पाहिलं फिलिपा याचा ची पत्नीच्याद्वारे त्यांनी असं एक गोष्ट करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, क्रोधात आला त्याला, ज्याच्याविषयी आरोप लावला गेला आणि त्यांनी काय केलं, त्याच्या मुलीने जे मागितलं ते तिने देऊन टाकलं. शिरछेद झाला यवना बाप्तिस्मा करण्याचा, कारण सत्य बोलत होता तो आणि मोठ्या अधिकाराने तो काय करत होता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाविषयी तो काय करत होता, लोकांना सांगत होता. परंतु त्या ठिकाणी तो जास्त दिवस टिकला नाही. काय अनेक योहान ह्या नावाने आपण पाहतो, व्यक्ती नावाने आहे याच्यामध्ये, पण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ज्या प्रकारे परमेश्वराची सुवार्ता गाजवली त्या प्रकारे शास्त्रीय पुरुषांना त्यांनी एकदम चटाईने बोललेलं आहे. सापाच्या पिल्लांनो का तुम्हाला का म्हणजे कसं असं बोललेलं आहे. त्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अधिकाराने देवाचं वचन सांगण्यात आलं आणि अधिकार हा कोणी आम्हाला दिला, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या वचनाचा अधिकार दिला आहे. तर आपण बघूया, कारण ज्या ख्रिस्ती धर्माबद्दल पौल बोलत असे, ख्रिस्त कोण आहे, हा नवीन धर्म येरुशलेमेतून पासून तर रोमी राजधानीची राजधानी रोमपर्यंत हा पसरला. ख्रिस्त धर्माची सुरुवात
कशी झाली हे सांगण्यासाठी पौलांनी 2 भागात काय इतिहास लिहिला. पहिली गोष्ट 2 भागामध्ये ज्या प्रकारचा इतिहास लिहिला आहे, लूकने हा इतिहास लिहिल्यानंतर त्याचे दोन्ही भाग काय आलं. लूक प्रेषितांचे कृत्य ज्या रोमी अधिकाऱ्याला लूक थियोफिल महाराज असं त्या ठिकाणी आपण लूकचं पहिल्या अध्यायाच्या याच्यातून 4 वचनापर्यंत सुरुवातीचा भाग वाचला. प्रेषितांचे कृत्य त्याच्यावाला पहिल्या अध्यायाचा 1 वचनामध्ये पण त्याचा संदर्भ आहे. थियोफिल महाराज येशूने जे प्रेरित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. तर या ठिकाणी प्रेषित पॉल लूकला आमचा प्रिय बंधू मित्र लूक वैद्य याला सांगत आहे. कलेशेकराचं त्याच्यावाला 4 अध्याय आणि 14 वचनामध्ये काय लिहितं इथं. कलेशेकरात 4 अध्याय 14. प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. या ठिकाणी काय सांगतात, मध्यपूर्वी देशात सिरिया यातील महत्त्वाचे शहर आहे आणि तेथे पौल अंतुकियामध्ये राहत होता. तेथे लूक त्याला भेटलाय. याची शक्यता टाळता येत नाही म्हणून लूक पौलाच्या दुसऱ्या सुवार्थ यात्रेत तो शेवटच्या रोम यात्रेत सोबत होता. प्रेषितांचं कृत्य त्याच्यावाला 27 अध्याय आणि त्याच्यावाला 1 वचनात आपण पाहतो. नंतर आम्ही इटाली देशात कारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा युल्य नावाचा शतापदी त्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्यावाला 28 अध्याय 16 वचन. आम्ही रोम शहरात गेल्यावर शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीचे स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. पौलाला चांगलाच ओळखत असे, त्यामुळे पौलाच्या जीवनात लिहिण्यास तो अधिक पात्र होता. या पुस्तकात प्रेषितांचे कृत्य जर म्हणण्यात आले आहे तरी त्याला पवित्र आत्म्याची काय म्हटलेले आहे, हे कृत्य असे म्हणणे उचित आहे. कारण जे काही सारे प्रेषितांनी केले ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व मार्गदर्शनाने झाले. म्हणून प्रेषितांचे कृत्य हे केवळ माणसाच्या पृथ्वीने संबंधाने नाही तर पवित्र आत्मा जो त्यांच्या लोकांमध्ये राहत होता त्या संबंधाने लिहिलेले आहे. आपण पाहिलं याची आउटलाईन म्हणजे पार्श्वभूमी आम्ही पाहिले. तर प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक बघायला गेलं तर ते साधारण पुस्तक वाटतं, परंतु हे पवित्र आत्म्याने लिहिलेले आहे. हा संदेश पहिले बी आपण कितीतरी वेळेस ऐकलेला आहे आणि याचे पैलू भरपूर आपल्या बहीण भावांना ते प्रकट वेगवेगळ्या रीतीनं होईल काय. आणि अनेकांनी याची बारकाईने चांगल्या प्रकारे संदेश देऊन चांगल्या प्रकारे मनुष्याला समजवण्याचं मार्गदर्शन पवित्र आत्मा करत आहे. तरी आपण बघूया की त्याचा 19 अध्याय आणि त्याच्यावाला 23 वचनामध्ये पहिला भाग आपण वाचूया. 23 वचन. या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली. त्या मार्गाविषयी काय झालं, बरीच खळबळ उडाली. का तर तिथं प्रेषित पॉल ज्या प्रकारे परमेश्वराचं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत होता, कारण परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई तो कार्य करत होता. आणि त्या ठिकाणी इफिस शहरामध्ये असताना शेवटल्या काळात तिथे मोठा गोंधळ उडाला आणि त्या गोंधळामध्ये मार्गाविषयी म्हणजे ख्रिस्ती हे धर्माविषयी तो होता. कारण आपण पाहतो आज यूट्यूबमध्ये अनेक प्रकारच्या बातम्या, पेपरमध्ये बातम्या येतात, अशा प्रकारच्या बातम्या येतात की ख्रिस्ती लोकांवर अत्याचार होतो, ख्रिस्ती धर्मामध्ये लोकांना डिवाईड केलं जात ऐवजी त्याला विरोध केला जातोय आणि त्या प्रकारे काय केलं जातं, त्यांच्यावर आरोप येत आहे. हे काही पण चांगल्या गोष्टी सांगतात, शांतीचे कार्य करतात, हे गोष्टी नाही सांगत, तर उलट त्याच्या विरुद्ध काय सांगतात, काय हे धर्मांतर करतात. धर्मांतर करतात त्यांना त्याची जर पार्श्वभूमी जर विचारली तर त्यांना सरळ सांगता येत नाही. धर्मांतर करणं म्हणजे काय गोष्टी करतात. आता मागील दिवसामध्ये आपण यूट्यूबला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या क्लिप बघितल्या, कितीतरी 23 तारखेपासून तर मला वाटतं आजपर्यंत कितीतरी काय झालं, परमेश्वराच्या गोष्टी संबंधाने त्यांच्यावर देवाच्या लोकांवर आरोप ठेवले.
अनेक लोकांना मार खावा लागला, अनेक लोकांना छळ सहन करावं लागलं, अनेक लोकांना त्या ठिकाणी जेलमध्ये पण जावं लागलं. ज्या गोष्टी काही गोष्टी प्रकट झालेल्या, काही गोष्टी प्रकट नाही झालेल्या, अशा गोष्टी दाबून काय त्यांना ख्रिस्तामध्ये छळ सहन करावा लागत आहे. परंतु आपण पाहतो एपी शहरामध्ये ज्या प्रकारची दंगल ह्या ठिकाणी घडून आली, काय आज अनेक ठिकाणी काय होतात, दंगल घडतात. कशामुळे घडतात? काय त्यांच्या जीवनामध्ये काय असतं, राग, तट, फूट, द्वेष असतो. आणि त्यांच्या ती दंगल घडून आणण्यासाठी काय अल्पसंख्यकवर काय करतात, ते हल्ला हुल्ला करून काय करतात, त्यांना दाबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जसं लूकमध्ये म्हटलं आहे, छोटा कळपा भिवू नको. का आम्हाला माहीत आहे की प्रभूचे निवडलेले लोक कमी आहे, प्रभूचे निवडलेले लोक कमी आहे जगामध्ये. अशा लोकांना शैतान आहे ना खूप जोराने कार्य करत आहे या शेवटच्या काळामध्ये. कारण त्याला माहिती आहे माझा समय कमी आहे, परंतु आता माझ्या या कमी समयामध्ये जे जाणारे आहेत ना त्यांच्या पाठीमागं लागायचे आहे, मोठ्या जमावाच्या पाठीमागं नाही लागत. मागील दिवसामध्ये मी कार्यक्रमानिमित्त एक ठिकाणी गेलो होतो, जे आपल्याला माहिती आहे शरणपूर हे ठिकाण. या ठिकाणी त्या चर्चमध्ये काय प्रकारचं त्या ठिकाणी असतं, परंतु तिथले धार्मिक लोक पण आहे, अधार्मिक लोक पण तिथे येतात. ते मागण्या मागतात देवाकडं आणि त्यांना देव प्रसन्न होतो, त्यांचा विश्वास होता. परंतु त्यांचं काय तारण होत नाही. काय देव देतो, काय ज्याचं तारण झालं त्याला देतो, ज्याचं नाही झालं त्याला तर पहिले देतो. कारण आमचं तारण नव्हतं झालं तर आमच्या अपेक्षा काय करतो, आम्ही जेव्हा प्रार्थना केली का लगेच मिळायचं, प्रार्थना केली का लगेच मिळायचं. पण तारण झालं ना तेव्हापासून आता काही मागण्या मागतो तर त्या प्रभू त्याला काय करतो, उशीर करतो थोडंसं. आपण का मागतो आपल्याला मिळत नाही, आपल्याला असं वाटतं. परंतु जेव्हा तारण झालेलं असतं त्या मनुष्याचा विश्वासाची प्रत्येक टायमाला परख होत चालत असतं. काय तो जर देतच राहिला या गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टीत सर्व जग उलटून त्याच्याकडे काय मागल, आयुष्य आरामाची इच्छा मागल. परंतु प्रभूने आम्हाला कशासाठी निवडलेले, परमेश्वराचं वचन सांगतं आम्हाला त्याचं दुःख, कष्टात आणि त्याच्या एक गोष्टीमध्ये आम्हाला स्मरण करून आम्हाला त्यामध्ये चालायचं. जे दान दिलेलं आम्हाला, कष्टाचं दान दिलेलं आहे, त्यामध्ये ते बघून आम्हाला जर पळायचं जर झालं तर प्रभू आमच्याबरोबर नाही राहणार. कारण जसा गुरु आहे तसाच त्याचे चेले पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला चालायला पाहिजे. आपण पाहतो या पुढील विषयामध्ये आपण पाहतो का या ठिकाणी कशा प्रकारची दंगल घडली. आणि त्या दंगल घडत असताना त्या ठिकाणी आपण पाहतो दुसरं वचन पण बघूया आपण. कारण देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अर्थमी देवीचे रुपयाचे देवारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. या ठिकाणी आपण पाहिलं, पहिल्या 23 वचनात पाहिलं का एपी शहरामध्ये शेवटच्या काळामध्ये ज्या प्रकारचा गोंधळ उडाला, त्या ठिकाणी त्या गोंधळामध्ये मार्गविषयी म्हणजे ख्रिस्ती एक मार्गाविषयी चालू होतं, पण लोक त्याला धर्माचं स्वरूप देतात. आता आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं तर धर्म म्हणजे काय, सत्य आहे. अधिक त्यांना रिपीट करून जर त्यांना जर सांगायचं असं तर धर्म म्हणजे काय, एक पवित्रता आणि डिसिप्लिन शिकवतं. म्हणजे एक प्रकारचं आपल्या ठोकळ भाषेत आपण त्याला कायदा म्हणून कायदा शिकवतो. काय तर तो कायदा ज्या प्रभूच्या मार्गामध्ये नाही त्याला तो विधावट आहे. तो मनुष्य तो काय आहे, त्याच्या मनमानीप्रमाणे चालणार आहे. तर कायदा त्याच्यापासून तो सुरू करतो. हां, परंतु जो प्रभूमध्ये आहे तर तो काय करतो, जो प्रभू मला सांगेन त्या मार्गामध्ये मी चालत. हां, तर मी विश्वास करतो सर्वांना माझी भाषा समजत असेल. मराठी आहे, काही व्यक्तींना हिंदी नाही समजत, त्यासाठी पण मी थोडंसं तुटकी फुटकी हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. तर काय कायदा सबके लिए है. अभी शासन जो भारत सरकार ने दिया है तो कायदा सबके लिए, वो कोई भी समाज का हो, कोई भी आदमी हो, यानी को किसी प्रकार का छोटा हो, नाटा हो, अच्छा हो, गरीब हो, अमीर हो, सबके लिए कायदा एक है भारत सरकार का. वो कायदे के अनुसार अगर हम चलेंगे तो जी पाएंगे. हाँ, अच्छा तरीके से. अगर कायदा का उल्लंघन करेंगे तो शासन हमको मिलेगा. तो इसी तरह परमेश्वर का जो वचन है हमें एक रूट बताता है, वो रूट से चलने के लिए. और वो रूट से चलने के लिए हम सीधा वो मार्ग से सही मार्ग पे चलेंगे. हमें सिखाने वाला कौन है, पिता परमेश्वर, हाँ, और पवित्र आत्मा. ये हमें बताने वाला वो हमारा ऊपर अधिकार है. उसके द्वारा ही हमें आगे चलना है. प्रिसिद्धांचं कृत्य त्याचं 9 अध्याय त्याचं 2 वचन वाचूया पहिले. प्रिसिद्धांचं कृत्य 9 अध्याय 2 वचन.
त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्री कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेत आणावे. हां, या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे बघितल्यानंतर एफिसी येथील लोकांनी अंतर्मयी एक देवीच्या समारणार्थामध्ये काय केलं, एक मंदिर ह्या लोकांनी एफिसी येथील अंतर्मयी देवीच्या सन्मानामध्ये मोठे मंदिर बांधले आहेत. एक मंदिर ज्या ठिकाणी आज आपण पाहतो अनेक ठिकाणी ज्याला इच्छा वाटेल तसं प्रकारचं मंदिरं करतो, कुठल्या प्रकारचे मिनार बांधतो, कुठल्या प्रकारचं करतो, तर असं या प्रकारे करतो. जसं बोलतात ना की परमेश्वर हा शेवटच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्याचा न्याय करत, अंतिम समय में परमेश्वर हर एक व्यक्ति का वो क्या लेखा लेने वाला है. क्या आज हमें लगा अच्छा लगा थोड़ा, तो हम क्या करते हैं कि एक परमेश्वर बनाते, हम परमेश्वर बोलते बनाते, लेकिन विदाउट व्यक्ती क्या बोलते हैं, भगवान बनाते. मतलब त्यांना भगवान हे गोष्ट म्हणजे त्यांच्यावाली पवित्रतेची गोष्ट आहे. काय त्याला अनेक रूप देतात. परंतु आम्ही पाहतो या ठिकाणी आता आमच्या गावी ग्रामीण भागामध्ये, जेव्हा कोपरगाव ह्या भागामध्ये खेड्यामध्ये 20-25 वर्षाच्या पाठीमागं इतकं लोक त्या ठिकाणी ठिकठिकाणी मंदिराचं कार्य करायचे. अजूनच जोरात चाललेलं आहे. काय परंतु त्या भागामध्ये जो माणूस नंबर 2ला जायतो, तो शेतामध्ये जातो, इकडं जातो तिकडं, तो सुद्धा काय करतो, सकाळीच उठल्यानंतर देवाचं नाव घेऊन चालतो, जातो येतो, त्याला जे झाड दिसेल उरलेलं पाणी काय आहे झाडाला घालत राहतो, उरलेलं पाणी दगडावर टाकत असतो, तिथं पाय धुवत असतो. दुसऱ्या मनुष्याला असं काहीतरी वाटतं की बाबा इथं काहीतरी आहे, कोणीतरी याला रोज पाणी टाकतं त्याच्या पाठीमागे. आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये या गोष्टी जेव्हा सिटीमध्ये तर नाही आढळत, परंतु गावी ह्या गोष्टी आढळतात. परंतु परमेश्वर म्हणतो अशा व्यक्तीला मी न्यायाच्या दिवशी विचारणार आहे. का तो कोणत्या सद्भावाने, कोणत्या अंतःकरणाने, कोणत्या विचाराने त्या मूर्ती बनवून त्या मूर्तीवर किंवा दगडावर कशा प्रकारे तो पाणी टाकतो आणि का प्रकारचं तो त्याला भसतो. का एखाद्या व्यक्तीने पाणी टाकतो, दुसरा एखादा व्यक्ती येतो त्याला काय करतो, शेंदूर टाकून जातो. तिसऱ्या व्यक्तीला ते लगेच माहिती पडतं हा देवच आता इथं बसला, बाबळीच्या खाली, लिंबाखाली, तरवाड्याच्या झाडाखाली, कुठे काय, तो देवच बनवून टाकतात त्याला. म्हणजे एकेकाळी त्याच्यावर पाय धुवत होते. त्याला काय करतं, एखादा व्यक्ती पाहतो, त्याच्या मनात येतं, तो देतो शेंदूर टाकून त्याच्यावर. त्या शेंदुरामुळं काय होतं, त्याला त्याचं स्वरूप हे लोकांना मिळतं. तर मला बोलण्याचा अर्थ काय सांगायचा आहे का अशा अनेक ठिकाणी काय मूर्ती केल्या जातात आणि परमेश्वर म्हणतो देव हा मूर्ती नावाची कुठल्या प्रकारचं प्रतिमाच नाही जगामध्ये. काय देवाची मूर्ती म्हणजे प्रतिमा नाही आहे का ते देवाची करावं, कारण देवाला कोणी कधी पाहिलं नाही, ईश्वराला कोणी पाहिलं नाही, कोणी परमेश्वर को किसी ने देखा नहीं, फिर उसका काम कैसा फोटो बना सकते, कैसा आकार दे सकते, कैसा प्रकार का उसको हम बता सकते क्या. तो या ठिकाणी आम्ही पाहतो एफिसी शहरामध्ये ज्या प्रकारे का या ठिकाणी हल्ला आणि दंगल घडवण्यात येत आहेत. तर कारण आज आम्ही आत्तापर्यंत ह्या गोष्टी आम्ही अनेक ठिकाणी यूट्यूबमध्ये ऐकत आहे. का एक प्रकारचं मोठी संख्या आणि छोटी संख्यामध्ये काय होतं, ताकद काय दाखवल्या जाऊ राहील. काय परंतु सृष्टिकर्ता आमच्या बरोबर आहे. आम्हाला सत्य जाणले, आम्ही सत्य पाहिले, सत्य आम्ही चाकलेले आहे. आम्हाला परमेश्वराने सर्व काही ज्ञान दिलेलं आहे, बळ पण दिलं, परंतु आम्हाला बळाचा उपयोग करायचा नाही. म्हणण्याचा उद्देश काय, आम्हाला परमेश्वराने एक शांतीचं मन देऊन, आम्हाला एक संबंधाचा एक आत्मा देऊन आम्हाला काय केलेलं आहे, प्रेम करायला लावलेलं आहे. आणि त्या प्रेमाच्या खातीर परमेश्वर आम्हाला इतराला हे सत्य काय आहे हे सांगण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे. परंतु त्या मार्गदर्शनामध्ये कोण चालत आहे, लोक चालत नाही. मग सैतान खूप जोराने अनेक लोकांवर तो प्रहार करत आहे की यांनी सत्य समजूच नाही आणि सत्य जाणून काय त्यांनी स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचू नये, हे सैतानाचा प्लॅन आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये आम्ही एक ज्या प्रकारे सत्य जाणलं आहे त्या प्रकारे आम्ही देवाचं जे कार्य आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आम्हाला कुठल्या प्रकारचा अडथळा न येता किंवा कुठल्या प्रकारचा थांबा न लागता आम्ही देवाच्या कार्याला आत्म्याच्याद्वारे अगवाई घेऊन आम्हाला ते करणं गरजेचं आहे. तर पुढील पाहतो आपण वचन त्या ठिकाणी
25 वचन वाचूया आपण. 24 वाचलं आपण. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जवळ म्हटले, गड्यांनो, या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. कारण ह्या धंद्यामध्ये काय आपल्याला पैसे मिळतात. आता कुठलाही व्यक्ती आहे, आता मागील दिवसामध्ये मी काय ते एका व्यक्तीला ते प्रोजेक्ट बघितलं, काहीतरी एका व्यक्तीनं ते सुरुवातीला केलं, थंडी वाजते म्हणून ते कानाला लावतात ना, लावलं का ते असे कानावर करतात ते असं लावतात ते. तिने ते एक साधारण व्यक्तीने केलं होतं ते. त्याला कमीत कमी खर्च मला वाटतं त्या जास्तीत जास्त 120 का 110 रुपये येतो काय. परंतु ते आता ते बाजारात 250 रुपये 300 रुपयाला विकल्या जावं काय. त्याचा डिमांड वाढलं. कोणी घेतं सस्त्या भावात इकडून घेतं आणि तिकडे ते 250-300 रुपयाला देऊन टाकतं काय. तर असं ते एका व्यक्तीच्या मनात ती कल्पना आली आणि तिने ते तसं केलं. तसं असंच एका सोनाराने ह्या ठिकाणी काय केलं, त्याला खूप त्याला प्रॉफिट मिळायला लागला. आपण या वचनामध्ये पाहतो प्रॉफिट मिळायला लागला. तिने काय केलं त्या ठिकाणी ते परत वाचत आहे ते वचन. त्याने त्यांना तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, गड्यांनो, या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. या धंद्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात हे ठाऊकच आहे. त्यांना तर माहिती आहे काय या ठिकाणी ज्या प्रकारची मूर्ती बांधली, मूर्ती केली, त्या मूर्तीमध्ये प्राण नाही आहे, आत्मा नाही आहे, काय नाही. परंतु त्यांनी जे प्रोजेक्ट काढलं, त्यांनी काय केलं, भौतिक कुठल्या तरी प्रकारचं धन कमावावं, आपली पोटाची उपजीविका भागावी आणि लोकांना काय केलं त्यांनी आकर्षक करून एक श्रद्धाळू बनवलं त्यांनी की बाबा हे देवाची प्रतिमा करून लोकांना त्यांनी काय केलं आकर्षित केलं आणि आपला बिझनेस वाढवला. त्या बिझनेसमध्ये काय केलं, जो काय धन मिळेल ते त्या धनापासून त्याला प्रॉफिट होऊन त्याला फायदा होत होता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की इफेस शहरामध्ये ज्या प्रकारची जी देवी तिच्या संदर्भात आपण समजून घेतलं पाहिजे. 24 वचनामध्ये जरा बारकाईने वाचा एक. कारण देमित्रिय नावाचं कोणी एक सोनार अर्थमी देवीचे रुपयाचे देवारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असते. कोणती देवी होती ती? अंतर्मी देवी. अंतर्मी देवी. त्याला काय आहे ना, अर्थमी ही देवी. तिला एक नाव आता आपल्या मला वाटतं भारतामध्ये आहे का नाही माहिती नाही, परंतु तिला आपण काय लोक काय बोलतात, आई बोलतात. आई, आपण आपल्या आईला आई बोलतो ना, तसं त्यांनी काय केलं, तिला नाव दिलेलं आहे आई काय. आणि ती आईला जसं आपण आईला एक प्रेमाने हाक मारतो तसं त्यांचं आता हे झालेलं की ही त्या रोम शहरामधील एपीसी याच्यामधील असलेल्या ती एक तीनशेवाली काय आहे, ती एक संरक्षण करणारी एक आई आहे, पूर्ण संरक्षण करणारी. तिला जवळ हाक मारला की ती धावून येणारी आहे किंवा त्यांच्या मनात ती कल्पना. आणि तिचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहतो. कारण तिच्यावाली रुंदी लांबी जर आपण बघितले तर ती अंतर्मय मूर्ती अनेक स्त्रियांमध्ये काय प्रतिनिधी म्हणून असते तिला आई म्हणत. आणि सोनार लोक त्या अंतर्मय देवीच्या काय अंतर्मय देवीच्या चांदीच्या मूर्त्या बनवून विकत असत. खूप पैसा कमी असत आणि अनेक लोकांनी त्या देवीची पूजा केली. ते करणे सोडले व ते ख्रिस्ताकडे आले. त्या टायमाला अनेक सोनाराने पैसे मिळाले. काही लोकांना प्रेषित पॉल जाऊन परमेश्वराचं वचन सांगत होतं. तर काही लोकांचं बंधनं तुटले गेले आणि ते बघितलं का सोनाराने आता माझा बिझनेसमध्ये काय झालं, पहिल्यासारखं गिऱ्हाईक वाढायला पाहिजे तर आता काय झालं, कमी झालं त्याच्यामध्ये. और जो बिजनेस में प्रॉफिट पहले होता था मूर्ति बनाकर सोनार को, तो वो बिजनेस कम होते रहा. तो उसने देखा कि कारण क्या है इसके पीछे. तो देखा एक प्रेषित पौल नाम का परमेश्वर का बारे में बताता है और वो लोगों को समझा बुलाकर क्या करता है, अपना कस्टमर कम करता है. ह्या हिशोबाने तिने काय केलं, सोनाराने ते बघितलं. काही लोकांनी मध्ये मोठ्या अधिकाऱ्यांनी पण त्याकडे कंप्लेंट गेली का हा व्यक्ती अशा व्यक्तीशी तो हे सांगून हा एक दुसरा धर्मप्रचार करून इथं लोकांना सांगत आहे. म्हणजे मनावर काय केलं, एक प्रकारचा तिरस्कार आणून राग आणून कसला तरी कट करून ह्या व्यक्तीच्या पाठीमागं लागून काय करायचं, हे करायचं. जसं आता आपण बघतो जगामध्ये सगळ्यात प्रॉफिट जर टॅक्स देत असेल सरकारला
तर वाईट कामातून ज्या प्रकारचं मद्यपानातून सरकारला जास्त टॅक्स मिळून फायदा होतो. आपण पाहतो का मद्यपानातून जास्त म्हणतात बघा. याच्या करोनामध्ये बंद होते, हे गार बीर सगळे बंद होते काय मद्यपान पिण्याचं. परंतु त्याच्यासाठी अनेक लोकांनी काय केलं, ॲप्लिकेशन केली का हे लवकर चालू करा काय. आणि ज्यांना प्रॉफिट व्हायचा तो प्रॉफिट पण कशातून होण्यासाठी ते हप्ते तसे देत होते. त्यांना माहिती आहे आम्हाला इतका हप्ता जरी दिला तरी आम्ही तो मिळू शकतो. तर काय करून ते पहिलं केलं चालू. जसं ख्रिस्ताला ज्या टायमाला वधस्तंभावर जावं लागलं काय, त्या टायमाला लोकांनी काय केलं, वधस्तंभावर त्याला तर नेलं हां. परंतु मागणी कशाची केली, चांगल्या गोष्टीची केली का लोकांनी, बराबाला मागणी, बराबा द्या आम्हाला. आता मला सांगा, बाराबा सुटून आल्यानंतर त्याच्या जीवनात काही परिवर्तन झालं होतं का जेलमधून सुटून आल्यावर? त्यांनी कोणते चांगले कामं केलेले असं एखादं तरी वचन नाही आहे. हां वचन नाही. म्हणून काही लोक जेलमध्ये जातात ना, ते गुन्हेगार ते कट्टर होऊन बाहेर येतात. आपण म्हणतो नाही आता याच्यावाले काय आले, आपण आपल्या भाषामध्ये म्हणतो याची जिरली, आता याला जेलमध्ये टाकला. परंतु याची जिरली नाही. तो काय बनून आला, शेर होता 1.25 शेर बनून आला तो, असा म्हणतो. जाता मांजरीप्रमाणे येता वाघाप्रमाणे. काय जायच्या टायमाला गुन्हे करतात काय तर ते मांजरीप्रमाणे जातात. बाबा आता हे आपण केलं आपल्या अंगाचे. परंतु त्यांना बघितल्यानंतर त्यांनी जेलमधले थोडेसे हवा पाणी खाल्ल्यानंतर त्याला काय होतं, त्याला हिंमत येते बाहेर येऊन. तो पुन्हा काय करतो, कमी कामं करायच्या ऐवजी तो जास्त कामं करतो. पण ते वाईट, चांगली कामं नाही करत. आपण बोलतो त्याला याला आता काहीतरी याला असो, तरी त्यामध्ये आळा न बसता आईवडील त्याचं मागं पुढं न करता मग काय करतात, विवाह संदर्भात त्याला विवाह संदर्भात जोडून त्याला आकळतात. म्हणजे एखादा जनावर काय लईच बेफैली जर वागायला लागलं तर काय करतात, त्याला बांधून नाही व्यसन घालतो त्याला. हां व्यसन घालतो. आणि त्याला परत ते गळ्यामध्ये आपण काय म्हणतो, लई पळणारा असेल तर लोडणं ते घालतो. म्हणजे जास्त पळत आकळला पाहिजे आपल्याला. तर ह्या गोष्टीने जसं मनुष्य जसं ज्याच्या प्रकारे हे करतो तसंच आम्हाला आकळण्यासाठी परमेश्वराने वचनाच्या द्वारे अनेक ठिकाणी तिने सांगितलेलं आहे. हां तर त्या ठिकाणी व्यसन पाहिजे, ही वचनाची व्यसन पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे म्हणजे मी एक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ठोकळ भाषा सांगेन, तुम्ही त्या वचनाला धरून तुम्ही ते नंतर मनन केलं तर ते भेटेल. कारण मी याच्यापासून मला टाईम पुरणार नाही, वॉलबाजारचा टाईम मी घेईल, कारण माझं स्लो राहतं काम. त्यामुळं कसं क्षमा करा. तर आपण बघूया आपला 25 वचनापर्यंत आलेलं आहे. कारण ती अंतर्मय कोणती देवी होती ती, अर्थमी. हां जोड शब्दाचा प्रॉब्लेम होतो थंडीमध्ये थोडेसे. तर काय होतं थोडंसं घरचं नाही जायला पाहिजे. म्हणजे देवा बाप्पा आपल्याला मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा आहे. आपण बघितलं, कारण ह्या पुस्तकाच्या द्वारे जे सत्य आहे ते पुढे जायला पाहिजे. याच्यात कुठल्या मनाचं टाकायचं नाही. तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी सांगतं का त्या देवीचं त्यांनी त्या प्रकारे हे केलं आणि उभारणी केली. त्या टायमाला त्या ठिकाणी आपण पाहतो तर ह्या देवीला त्यांनी कशा प्रकारे बनवली मूर्ती, पण त्याच्यामधली छोट्या मूर्त्या ह्या विकण्यासाठी बनवल्या. परंतु जी मूर्ती पहिली बनवली प्रथम, तर ती कशा प्रकारे होती, तर ती एक उल्का पडलेली होती. उल्का वरून उल्का पडतात ना, ती वरून उल्का पडलेली होती ती. आणि त्या उल्का पडलेली दगडाचं काय झाले, ते थांबवून कालांतराने काय झालं, त्यांना एक आकार आला. काय त्यांना एक आकार आला, ते काही आबडधोबड एक मूर्तीला काय आला, आकार आला, झीज होऊन त्याच्यावाले. मग त्याला काही ठिकाणी त्या मूर्तीला खालवर जागाने आबडधोबड जागाने त्यांनी त्याचं स्वरूप, त्या मूर्तीला देवीचं स्वरूप आणण्यासाठी त्याला काय केलं, स्तनचा आकार दिला. आणि ही देवी साक्षात देवी म्हणजे देव जर म्हटल्यानंतर काय तो वेगळा पडतो देवी म्हणजे नंतर. कारण हल्ली आमच्या ठिकाणी नाही देवाने आमचं ऐकलं तर देवीच्या पाठीमागला का देवाने केलं नाही, ऐकत नाही. आता याचा काय करतो, थोडे दिवस त्याग करतो. ही जर जास्त कार्य करणारी व्यक्ती आहे तर मी ह्या व्यक्तीच्या पाठीमाग लागतो. हे मग माझ्या जीवनामध्ये मी लहान असताना मी का करायचो. माझे आई वडील
उपास करायचे, हे करायचे, तर आम्ही करायचो, पण आम्ही खाण्यासाठी उपास करायचो. काय खाण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचं काय उपास त्यांनी करायला लागलं की ते फराळ आम्हाला खायला मिळत. काय ते फराळ खाण्यासाठी आम्ही उपास करायचो. मग आमचे आई वडील करायचे वर्षातून हा उपास यायचा. आंघोळी मोठ्या लोकांना आंघोळी बिंगोळी घाला, शेवट त्याचे पाय धरा आणि त्याचे चरणाचे पाणी प्या, असं करायचे. ते असं करायचो आम्ही. तर त्यांचं बघून आम्ही करायचो, परंतु आम्ही चरणाचं पाणी पित नसायचो. म्हाताऱ्या माणसाचं काय अंगठे धुवायचे आणि पाय धुवायचे, ते पाणी तोंडात घ्यायचं म्हणजे जरा किळस यायचे. परंतु ते करायचो आम्ही कशासाठी, तेवढ्यापुरतं ते करायचं. कसं तरी ते घ्यायचं आणि बरकन असं ओढून घ्यायचं, ते तोंडात नाही गेलं पाहिजे. मग ते पाणी आम्ही घ्यायचो. मग आता आम्हाला माहिती आहे का आता भरपूर फराळ येणार आहे गंगेवर. काय मग त्या फराळाला अनेक प्रकारचं जे दिसतं ते आता आम्हाला नाव घ्यायचं नाही, परंतु ते असे फराळ यायचं तर ते फराळ आम्ही खायचो, पोट भरायचं. दुपारच्या नंतर आम्हाला भाकरीची, पोळीची, भाजीची आठवण यायची. एवढं फराळ घाल. मग उपास होता, परंतु आम्हाला अर्धा दिवस तो उपास निघत नसायचा. कारण का आमचं फराळावर होता उपास. फराळ जर खायला भेटलं, केळं, खजूर, बटाट्याचे काय खिचडी काय म्हणतात हो, ते असं ते बनवायचे. ते असं ज्या पदार्थाचं सेवन करायला भेटायचं, म्हणून आम्ही ते खायचो. परंतु खाल्ल्यानंतर आमचा उपास काय स्वतःला समजून दाखवायचो, परंतु आम्ही उपास तोडायचो. उपासाची खरी व्याख्या आपण पाहिलं एशियामध्ये लिहिलेलं आहे. काय चलो 59 तो आपल्याला तिकडे नाही जायचं, तर व्याख्या त्याच्यामध्ये दिलेलं आहे उपास कसा करायला पाहिजे. आणि मग शुभवर्तमानामध्ये पण सांगितलं उपास कसा करायला पाहिजे. परंतु असा उपास करत असताना ह्या देवीचे काय करायचे लोक अनेक प्रकारचे उपास तापास करून काय करायचं, तिला भजन कीर्तन करून काय करायचं, तिला प्रसन्न करण्यासाठी त्या ठिकाणी हे करायचं. हे सगळं काय प्रेषित पॉल हे सगळं बघायचं का ह्या ठिकाणी तीर्थयात्रा बनवलेले हे लोकांनी कार्य. परंतु त्या ठिकाणी पण त्यांनी सुसमाचार सांगण्यासाठी, प्रभूचं वचन सांगण्यासाठी तो भ्यायला नाही, घाबरला नाही. तिथपर्यंत कशी तरी एक योजना बनवून मला जायचं आहे, आत्म्याच्या द्वारे आगवाई करायची आणि मला तिथं जाऊन लोकांना वचन सांगायचं. काय त्याचा एकच एम होता का सुसमाचार कार्य तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. अनेक लोकांनी पट्टी बांधलेली डोळ्याला, आज त्यांना दिसत नाही, परंतु मला जर दिसतंय तर तो खड्ड्यात पडतो, तर माझं कर्तव्य. मग देवाचं वचन सांगताना ज्याला चांगलं करण्याची शक्ती असून जर तो करत नाही तर तो काय करतो, अपराध करतो, तो पाप करतो. मग तर आम्हाला जर देवबाप्पांनी चांगलं करण्याची शक्ती दिलेली आहे आणि आम्ही दुर्लक्ष जर केलं तर काय, तर आमच्याकडून ते पाप होऊ शकतो. काय आमच्या समोर होऊ शकतो. आमचं ज्याचं कोणाशी पटत नाही, काय करत नाही, त्याच्या घरातला लहान लेकरू आहे, पटत नाही, त्या मनुष्यावर त्याचा राग त्या लेकरावर नाही काढायला पाहिजे. काय परंतु ते पटत नाही म्हणून त्या लेकरावर सुद्धा मनुष्याची मनाची अंतःकरणाची स्थिती काय असतं, ते रागाने पाहतो. आणि तो पडायच्या बेतात असतो तर त्या लेकराला आपण म्हणत नाही अरे त्याला धरायला पाहिजे आपण, ती लहान लेकरू आहे, त्यांना समज आहे, निष्पाप आहे. परंतु काय ते कोणाचं लेकरू आहे ज्याचं माझं जमत नाही. काय त्या व्यक्तीला हातही लावायचा नाही, पडलं तर पडू द्या, असं भावना जर असेल तर तो काय मनुष्य आहे, देवाच्या प्रेमामध्ये नाही, देवाच्या आत्म्यामध्ये नाही, देवाच्या वचनामध्ये नाही. मला हे उदाहरण देवाविषयी नाही वाटत होतं, कारण तसं नाही का माझ्या घरातही लहान लेकर, परंतु एक आपल्याला समज दिले ना, समज दिले. परंतु त्या समजमध्ये आपण ते चांगलं काम करतोय, आपण चांगलं काम करतोय आणि त्याच्यामध्ये देवाचा महिमा होण्यासारखं ते कार्य, कारण आम्हाला चांगलं काम करायला लावलं. मागील दिवसामध्ये मी काही ठिकाणी आमच्या इथं झगडे होत होते. तर घरामध्ये आम्ही सगळे शांततेने बसलो होतो, झगडे चालू होते. तर अचानक कल्ला चालू झाला. म्हणून काय झालं, कलगलाट चालू झाला रात्रीच्या 9-9:30 एवढ्या थंडीमध्ये. कोणाला जोर आला चांगलं बोलायला तो ते लागले मोठमोठेने. तर म्हणून माझ्या घरामध्ये काय जाऊन बघा बाहेर कोणाचं काय चाललं. म्हटलं काय नाही, नळाला पाणी नाही आलं वाटतं, त्यांच्या ते वापरा चालू असतं आपल्या इथं नाशिकमध्ये, थोडं पाणी आलं असं पाणी कोणाचं ना म्हणून. तर मग ते म्हणे नाही जरा आवाज विचित्र येतो. म्हणून आम्ही पाहण्यासाठी एकाच टायमाला तुम्ही नाही जात आम्ही जातो. म्हणून काय एकाच टायमाला दोघं जायचं, ते पुढं जातात, दोघं भेटतात, तिथलं तिथं वापर, अरे तू जा नाही तर मी जातो, मग पाहण्यासाठी जायचं. मग मला ती आठवण झाली. मग मी त्या आठवणीमध्ये काय बोललो, हे बघा ज्या ठिकाणी असा कल्ला होतो, असं काय होतं, असं मत्तई 5वा अध्याय आपल्याला दिला आहे देवाने. आणि मला पॉल बदरचं ते नाव आठवलं गेलं ते अशा गोष्टीमध्ये. म्हणजे जेव्हा पण ब्रदर झगडे चालतात ना, जगाचे लोक पाहायला उभं राहतात, ऐकायला उभं राहतात.
परंतु देवाचे लोक आहे ना, झगडे चालले ना, तर आपण तिथूनच सुरुवात करायला पाहिजे. ऐकलं तर प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही शांती करणारे, आम्ही शांतीचे परमेश्वराची मुले आहेत. तर आम्ही काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी परमेश्वराचा धन्यवाद करून आम्ही करायला पाहिजे. सैतानाला आवरून बांधलं पाहिजे. प्रभू त्या ठिकाणी काहीतरी चाललेलं आहे, कलकल चाललेली आहे, तर देव बाप्पा त्या ठिकाणचा ताबा तू घे. गैरवर्तन त्या ठिकाणी न होता प्रभूजी, तुझं त्या ठिकाणचं कार्य होऊन अंधकाराच्या शक्तीला पळव तिथं. प्रभू आम्ही तुझे लेकरे आहे, आमची प्रार्थना तू ऐकते, ती आम्हाला खात्रीत आम्ही त्या प्रकारे बोलतो. म्हणून तो आमचा कोणी नाही, म्हणून आम्ही त्याच्यात भाग घ्यायचा नाही असं नाही. आम्हाला देवबाप्पानी आहे भूताला वर कशासाठी ठेवलेलं आहे, देवाच्या गौरवासाठी ठेवलं आहे. देवाच्या गौरवासाठी, देवाच्या महिमासाठी जर ठेवलं आहे तर आम्ही भले काम करायला पाहिजे. काय भले काम आमच्यातून जर होत नाही तर आम्ही देवापासून, देवाच्या प्रत्येक वचनाला आम्ही काय जातो, आड जातो, कळत ना कळत जातो आम्ही. म्हणून या गोष्टीमध्ये जेव्हा आम्ही जर देवाच्या कार्यासाठी जर आम्ही पुढे येत असो तर देव आम्हाला त्या ठिकाणी विश्वासयोग्य म्हणून आम्हाला भल्यादासा म्हणून हाक मारत. नाही तर त्या दिवशी काय होईल, ते आमच्या कानावर दुसरे शब्द नाही पडू. तर आम्हाला त्या ठिकाणी देवाचं कार्य करण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी करायला पाहिजे. तर आम्ही पाहतो या ठिकाणी ज्या प्रकारे त्या देवीच्या विषयी ती दगड, ती उल्का पडलेली होती, त्या उल्केला काय झालं, ते प्रकारचं त्यांनी काय केलं, घडणजडण म्हणून एक भली मोठी काय केली, ती एक मूर्ती तयार केली. आणि त्या मूर्तीला काय केलं, त्या प्रकारचं त्यांनी त्या प्रकारे सजवून त्या ठिकाणी त्याला एक देवीचं स्वरूप दिलं. आणि त्या ठिकाणी पाहतो आम्ही की लोक त्याला भजाय पुजायला लागले. आता ते लोकांना काही प्रसन्न होतं असं किंवा नसं होते मला नाही ठाऊक, कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जे दैवत असेल किंवा कुठल्या प्रकारचं हे असेल, मंदिर असेल, त्या ठिकाणचा व्यक्तीला कधी प्रसन्न होत नाही. असं माझे एक काल्पनिक नव्हे तर आमचे स्वतःचा एक अनुभव आहे. आता मी पण काही ठिकाणी जवळजवळ राहायचो मंदिराच्या ठिकाणी, परंतु ते आम्हाला प्रसन्न होते. ती तिसऱ्याला चौथ्याला बसायची त्या दुसऱ्या गावामध्ये, काय त्याला प्रसन्न व्हायचे, आम्हाला काय प्रसन्न होत नाही. परमेश्वर आम्ही असं म्हणतो, परंतु परमेश्वराची आमची परमेश्वराची ओळखच नव्हती. देवाला मागणाऱ्याने देवाला जाणलं पाहिजे, देव कोण आहे हे जाणलं पाहिजे. आम्ही देव कोण आहे आपण पाहतो का, देव हा पवित्र आहे. आणि पवित्र परमेश्वराला मागणाऱ्यांनी, त्याच्या भक्तांनी त्याच्या आज्ञा पालन केल्या पाहिजे. आज्ञा अनुसारच आम्हाला परमेश्वर त्याच्या गोष्टी होतील. मग त्या ठिकाणी बुद्धिभ्रष्ट व्यक्तींनी काही मागायला लागलं, परंतु एक परमेश्वराने निवडलेल्या व्यक्तीला बुद्धी त्याची जर साबूत जर आहे, दासाचे तर बोलतो, प्रार्थना करतो, त्याची बुद्धी जरी ज्या व्यक्तीची भ्रष्ट झाली असेल तर परमेश्वराचा सेवक जेव्हा प्रार्थना करतो त्या व्यक्तीला तो ताळेवर आणू शकतो. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, मागणारा कसा पाहिजे, देवाचं भय बाळगून मागणारा पाहिजे, तर त्याच्या जीवनात कार्य करतो. आजही देवाचं वचन म्हणतो की देवाचं वचन सांगतं, एक पापी व्यक्तीने देवाकडे मागितल्याची प्रार्थना देव ऐकत नाही, परंतु त्या पापी व्यक्तीच्या पाठीमागं जर पवित्र व्यक्तीची प्रार्थना येतं तर कमीत कमी ते पवित्र व्यक्तीच्या द्वारे परमेश्वर कार्य करतो. ही प्रार्थना तेव्हा आता त्याला भले वाटत असेल, मी मागितलं मला मिळालं. आपण म्हणतोय ना, ग्रामीण भागामध्ये म्हणतो, गाडी खाली, गाड़ी के नीचे डॉग चलता है तो डॉग को क्या लगता है, बैल नहीं चलाता है गाड़ी, वो डॉग को लगता है मैं चलाता है. म्हणजे त्यांना असं वाटतं. तसं आपण नव्हे, आपल्याला माहिती, आपल्याला चांगली समज दिली देवाने की ज्या परमेश्वराची जिवंत परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वराबरोबर आम्ही आमची एकता एक असल्यामुळं काय होतं, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि आमच्या मध्ये परमेश्वर कार्य करतो. आम्ही नाही काम करत, जे पण काही सामर्थ्य हे परमेश्वराचं आहे. तर या ठिकाणी परमेश्वराचं कार्य बघण्यासाठी आणि घेण्यासाठी त्याच्याला आपण 26 वचन ताई वाचूया. त्याचं तुम्ही पाहता व ऐकता की हाताने केले देव हे देवच नाही, असे ह्या पावलाने केवळ इपिसच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरून त्यांनी फितवली आहे. तर ह्या ठिकाणी पाहतो की आशिया प्रांतात पूर्ण बोलून त्यांनी काय केलं, पुष्कळ लोकांच्या मनात असं भरून त्यांनी फितवले आहे. काय आता या फितवला शब्दामध्ये थोडंसं ना ते सत्यता त्या ठिकाणी काय आहे का नाही. आता आपण म्हणतो ना काही गोष्ट केली तर फितवला पाहिजे नाही, ती गोष्ट वेगळी आहे, परंतु या ठिकाणी थोडंसं भाषेचं त्यांनी सत्य लोकांना प्रकट केलं. काय सत्य प्रकट करून त्यांनी लोकांना मन वळवण्याचा प्रयत्न केला. काय
मनवळ का तुम्ही पाहता व ऐकता हाताने केलेले हे देवच नाही असे पौलाने केवळ इपिसात नव्हे तर बहुतेक सर्व एशिया प्रांतात बोलून पुष्कळ लोकांच्या मनात भरून त्यांना हितवले असं म्हटलं आहे. हितवलं हा शब्द फक्त आपल्यासाठी तो योग्य वाटत नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य केलं देवाने, आहे का नाही. तर सत्य ते प्रकट करून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि काय केलं, त्यांना माघारी येण्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याने पवित्र आत्मा त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं की तुला हे सांगतोय ते देवच नाही आहे, हे देवच नाही आहे, तर याची भजन पूजन कुठल्या प्रकारचं करतोय तो ते वायफळ आहे. जसं बाळासाहेब हमेशा सांगतात स्वार्थामध्ये कधी कधी काय सांगतात की बघा जो व्यक्ती कामाला जातो आणि महिनाभर काम करतो आणि महिनाभर काम केलं जर त्याचं वेतन नाही मिळालं तर तो माणूस काम करेल का? काम नाही करणार. तो काय म्हणतो, अरे अहो हेच महिन्याभर मी काम केलं तर त्याचं वेतन मला नाही मिळालं, नको बाबा दुसऱ्या ठिकाणी काम करतो मी, याच्याकडून कसं तरी मी माझं वेतनाचे जे पण काय सॅलरी आहे ती काढून घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी काम. तर आम्ही जर वर्षानुवर्ष जर अशा ठिकाणी परमेश्वर नसताना, देव नसताना अशा देवाची आम्ही काय करतो, भक्ती करतो आणि त्या भक्तीच्या पाठीमागे राहून काय करतो, आम्ही आमचे दिवस बरबाद घालतो. परंतु तो कधी संकट समयही आमच्या पाठीमागे येत नाही, कधी आमचं काही दुःख सुखीला कधी हाक मारायचं आमच्याकडे तो येत नाही. मग असं परमेश्वर ज्याला देव बनतो, ज्याला भगवान म्हणतो, त्याचं काय काम आहे? मग कुठला तरी शोधला पाहिजे चांगलं सत्य काय आहे ते. काय जसं कुठला तरी म्हणतो ना, अरे माझ्या जीवनामध्ये फार आजारीपणाचे काही दुखणं आहे, परंतु ते बरंच होत नाही डॉक्टरकडून, तो मनुष्य काय म्हणतो, ज्याला त्याचा फरक पडला तो म्हणतो मला एक डॉक्टर चांगला माहिती आहे. तो कुठं आहे? तो आहे पण नाशिकच्या बाहेर आहे थोडा. काय तो बरोबर काय इलाज कर, पैसे थोडेसे फार घेणे, परंतु इलाज चांगला आहे. मग मनुष्य काय करतो, ते जीवनात ते सोडून देतो आणि तो म्हणतो हा नवीन व्यक्ती कोणीतरी एक चांगला सांगतो, याच्या जीवनात साक्ष आहे, याच्या जीवनात अनुभव आहे, याच्या पाठीमाग मग सर्व काही वेळ काळ सगळे सोडतो त्याच्यावाला, त्याच्या पाठी मागतो. तसं आमच्या जीवनातही आम्ही केलं पाहिजे, पण तसं सैतान करून देत नाही. देवाच्या पाठीमागं सत्य परमेश्वराचा जे आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे ते आम्हाला मिळून देत नाही. तर ह्या जगामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी काय केलं, आपल्या आपल्या मनाप्रमाणे, जसं परमेश्वराचं वचन सांगतं की हे एशियामध्ये सांग ना 6:6 म्हटलंय की मेंढराप्रमाणे हे बहकले आहे काय, आणि यांनी आपल्या मनाच्या प्रमाणे यांनी काय केलेले मार्ग निवडले. ह्या मार्गामध्ये जाऊन काय केलं, हे केलंय. आता आपण त्याची पहिली पार्श्वभूमी बघितली सोनाराची. त्यांनी मार्ग निवडले म्हणजे काय, त्यांनी त्याचं इन्कम साधण्याची त्यांनी ती व्यवस्था केली होती. त्यांनी तो प्रॉफिट मिळत होता, त्याला काय घेणं नव्हतं कोणी काय कसं वागव, त्याला तो कधी देवाच्या वचनाच्या विषयी तो सांगत नव्हता किंवा सत्य परमेश्वर हा चांगलाच आहे, ही देवी चांगलीच आहे, हिचं तुम्ही पूजा प्रार्थना करते तुम्हाला प्रसन्न आहे, हे त्याला काय नव्हतं. त्याला माहिती आहे का याची आता काय झाले, प्रतिष्ठा अनेक ठिकाणी पसरलेले, लोक माझ्याकडून घेऊन जातील आणि हे करतील. मी आमच्या गावीच्या ग्रामीण भागामध्ये पाहत होतो, आमच्या तिकडे कोणीही तिथं काय मूर्तिकार जास्त नव्हते, शिल्पकार कोणी नव्हते. परंतु जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्रामध्ये ना लोक जातात तर त्या ठिकाणी काय करतात, एक प्रकारचं ते ठिकाणी मार्केट बनतं, एक प्रकारचं व्यापारी पिढी बनते तिथं, आणि तिथं लोकसंख्या वाढते. कारण तिथं काय होतं, प्रॉफिट मिळतं तिथं, आणि लोकसंख्या वाढल्यामुळे ते खेडेगावाला शहराचा रूप येतं. काय शहराचा रूप येतं, आणि आमच्या तिकडे त्या भागामध्ये तसं झालेलं आहे. शहराचं ज्या ठिकाणी तीर्थयात्रा म्हणून जे मंदिरं उघडले गेले त्या ठिकाणी काय केले गे, त्या ठिकाणी खेडेगावाला एक जंगलामध्ये टाकलेलं, त्याला काय आलं, एक नगराचं स्वरूप आलं. नगराचं स्वरूप आलं लगेच काही कालांतराने गावाचं नाव देण्यात आलं, खेडेगावाचं आता आलं, लोकसंख्या वाढली, तालुक्याचं नाव देण्यात आलं. काय म्हणजे किती झपाट्याने शैतानींनी त्याचं जाळं पसरवलं काय, त्या कामाच्या माध्यमातून. तर आम्हाला या ठिकाणी 27वी वचन वाचूया आपण त्याच्यावाला. यामुळे ह्या आपल्या बंद्यांची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्थमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा करते, तिचे देव पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्व नष्ट होण्याचा धोका आहे. या ठिकाणी तिथं काय होतं, इथं महत्वाचे त्याचे स्वतःचे नष्ट होण्याचा काय होता तो धोका आहे.
हे ऐकल्यावर त्या ठिकाणी हृदयष्ट होऊन ओरडून ते लागले आणि इपिसकरांची अर्थमय मग असं बोलले. थोर काय त्या ठिकाणी परत 28 वचन वाचत हे 28. ऐकल्यावर ते हा. क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले हा. की इपिस्कराची अर्तमी थोर. इपिस्कराची अर्थविस्तोष म्हणजे त्या ठिकाणी ते काय त्या तिनं ते जागा त्या ठिकाणी कब्जा केल्यासारखं झालं. त्या ठिकाणी लोकांनी काय केलं त्या गावाला ते एक प्रकारचं स्वरूप दिलं आणि मग त्या ठिकाणी कालांतराने त्या ठिकाणी दंगल होण्यासाठी जी दंगल होती ती दंगल कशा प्रकारे होते ती आपण त्याच्यात पाहिले. कारण हेडिंग त्याच्यावाले आपण बघितले की इपिस्करात येथील दंगल घडण्याचं कारण काय झालं काय तर हे वर्षापूर्वी काय त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारचं त्या सैतानाने काय केलं होतं पाया टाकून ठेवायचं होतं आपला. माझं या ठिकाणी ही हद्द आहे, माझ्या या हद्दामध्ये दुसरे कोणी जर आले तर ते काय होते शेवट इथून निघून जाते. काय त्यांच्यावरती हे लिखित नाही केलं का मारझोडपणा केलं, परंतु जीपर्यंत हद्द आहे सैतानाची तोपर्यंत त्याच्यावर चालचलन चालू राहते. आपल्याला माहिती आहे कारण आपण शिकलो कारण सैतानाला जी हद्द कुठपर्यंत आहे आपण पाहतो. देवाच्या सेवकांनी आपण कितीतरी वेळेस ऐकलं कारण तो अजूनही तो कुठपर्यंत जातो त्या जागी जाण्याचा तो हिंमत धरतो काय आणि तिथं जाऊन काय देवाच्या लोकांकडे तो बघतो. स्वर्गदूतांमध्ये तो स्वर्गदूताचं स्वरूप घेतो, तिथं उभा राहून त्यांच्या सहवासामध्ये राहून तो कार्य करतो पाहतो आणि पुन्हा तो काय करतो त्याला ते हमेशा स्थान नसतं तो पुन्हा भूतलावर पुन्हा त्याचं कार्य करण्यासाठी तो परत येतो. तर हे आमच्या जीवनामध्ये आम्ही सत्यता पाहिले तर आमच्या जीवनामध्ये हे सत्यता समजण्यासाठी चालण्यासाठी परमेश्वर आम्हाला या ठिकाणी काय करतो देवाचं वचन या ठिकाणी त्याच्यावर 28 आणि 29 वचन वाचूया. हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की इपिस्कराची अर्पी थोर. इतक्यात नगरात गोंधळ उडाला आणि पावलाने वाटेतले सोबती वासुदेवकर गयस अर्खिस्तव यांना पकडून त्यांना ओढत ते एकजुटीने नाट्यगृहात धावत गेले. या ठिकाणी काय केलं त्यांना ओढत नाट्यगृहामध्ये त्यांना ओढत नेलं. आता तुम्हाला माहिती आहे का जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा घडतात एखाद्या चोराला जेव्हा तो मारायला लागले ना किंवा चोर जर जेव्हा वाईट कृत्य केलेलं राहतो तो काय करतो स्वतंत्र एकटा पळत नाही, तो कुठल्या तरी जमावामध्ये घुसायचा प्रयत्न करतो. काय करतो म्हणजे जास्त जिथं गर्दी असतं ना तिथं कसं तरी मला मार चुकल आणि त्या ठिकाणी तो जाऊन लपवण्याचा प्रयत्न करत असतो ज्यांच्या जीवन. तर इथं काय इथं आपण बघितलं का एक भले मोठं नाट्यगृहाच्या आहे त्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी तिथं बसलेले होते त्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी हे कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवून आग्रह केला. पण नाटकगृहामध्ये जाऊन स्वतःला धोक्यात घालू नको तिथं काय म्हटलंय तिथं 31 वचनामध्ये तिथं सांगितलेलं आहे काय जावे असे पावलाच्या मनात होते पण शिष्याने त्याला जाऊ दिले नाही. काय त्या ठिकाणी का आता पावलाची एक इच्छा असं कारण त्या ठिकाणी गर्दीमध्ये जाऊन एक प्रकारचं पवित्र आत्म्याच्या द्वारे एक तर देवाच्या गोष्टी बोलता याव्यात किंवा त्या ठिकाणी पडत असलेले जे ठिकाणी संकट आहे ते आपल्यावर येतात ते वाचावं म्हणून तो जमावामध्ये जात होता. मागे आमच्या कुटुंबामध्ये एक अशीच गोष्ट घडली. आमचा आईवडिलांचा व्यापाराचा धंदा आहे आपला भुसार म्हणजे अन्न धान्य विकणं, गहू बाजरी ज्वारी हे असं आणि किरकोळ व्यापारी होते. परंतु काही लोकांनी ज्या टायमाला बाजारामध्ये दंगल घडून आणली ती कशी घडून आणली त्याचं एक वेगळं स्वरूप होतं. आम्ही बाजारामध्ये जायचो तर कोणतंही वाहन पकडायचं आणि त्यामध्ये प्रवास करून आमच्या बाजाराच्या टायमाला आम्हाला जायचं आहे कारण आम्हाला आमचं स्वतःचं वैयक्तिक दुकान लावायचं आहे. तर कोणतंही वाहन त्याला वेस्टीज पाहिजे असं नाही, जिबडी असो कार असो ट्रक असो कुठले असो ती वाहन इथून रस्त्याने जाणार त्याला हात करायचं आणि बसायचं जायचं त्या ठिकाणी. तर एका ठिकाणी असंच झालं की एक श्रीमंत घराण्यातलं कुटुंब आम्ही ज्याला हात करतो तो पण त्याच वाहनामध्ये होता श्रीमंत व्यक्ती. तर तो म्हणजे त्याला स्वतःचं वाहन पाहिजे परंतु तो आमच्याबरोबरच काय करता प्रवास करायचा. तर तो प्रवास करता करता मोठ्या माल ट्रकमध्ये भरलेल्या त्याच्यामध्ये आम्ही चढलो. त्या माल ट्रकला पण मालामध्ये बांधून घेतलं तर त्या ताडपत्रीवर आम्ही सगळे होतो. काय जेव्हा ते एखादं वाहन जायचं झाडाच्या खालून जायचं ना तर भीती वाटायचं की ह्या एखाद्या झाडाला एखादं लागणार ते पडणार खाली तर असं खाली वाकून
पुढे झाडं आले का रे, आलं 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 म्हटलं का ते. आणि जे आमच्याबरोबर ते श्रीमंत लोक जे बसलेले होते, हलवाई होते ते, तर ते काय करायचे, असं थोडेसे जरा गप्पेचे गप्पे होते ते ना, वाकायला जरा कमी होतं. एखाद्या व्यक्तीला पोट सुटलं तर वागता येत नाही लवकर, आहे का नाही. म्हणजे जे पोटावाला माणूस असतो ना, त्याला बूट घालता नाही येत, त्याला चेअर घ्यावा लागते. तर ते व्यक्ती आमच्याबरोबर, आणि ते चढल्यानंतर ते झाडं यायला लागले, हे करायला लागले, तर दुसऱ्याला त्यांचं डोकं लागायचं, वाकायचा प्रयत्न करायचा, पण दुसऱ्याला तो एक प्रकारचा काय करतो डोकं, मग त्याच्यामध्ये तू माय झाले प्रवासामध्ये गाडीवरती, इतकी तू झाले. त्याच्यामध्ये आमचे मामा होते, आम्ही त्यांना शकुनी मामा म्हणायचो, परंतु ते आमचे नात्यातले मामा, ते मुंबईकर होते. ते मुंबईमध्ये राहत असताना त्यांना हे तू करायला लागले का ते लगेच रागाच्या भरात येणं, कुठल्याही प्रकारचं एक प्रकारचं शस्त्र काढायचं, त्यांचं शस्त्र ठेवायचे ते खिशात. शस्त्र म्हणजे लई मोठी वस्तू नाही, दाढी करायचं ब्लेड, दाढी करायचं ब्लेड राहायचं, आणि ते तोडलं ते तोंडात ठेवायचं, तोडून ते तोडून एकावर एक ठेवलं तर ते लागत नाही, एक भाग इकडून एक. पण जेव्हा कधी असं झालं की त्या टायमाला काय करायचे, तर त्यांना ते एक प्रकारचं हत्यार मिळायचं, म्हणजे शैतान कार्य करण्यासाठी हत्यार मिळायचं. तर त्या व्यक्तीने जेव्हा खाली उतरलो आम्ही, तर आमच्या मामाशी त्यांनी हुज्जत घातल्या, कारण त्या मामाबरोबर बोलायला लागले. तर मग आमच्या मामाला पकडलं, खाली गाडीवरून खाली उतर, आणि तिथंच 2-3 कानापाठीमागं 2-3 फटके दिले. तर मला सांगायचं देवाचं वचन आहे, परंतु एक छोटेसं त्याच्यामध्ये मी अनुभव सांगत आहे. काय तर ते आमच्या मामाने 2 फटके खाल्ले, आणि तो बाजूला गेला. खिशातून पाकिटमधून काय काढलं ते आम्हाला माहिती, तोंडात ठेवलं होतं. परत येऊन पुढं उभा राहिला, ज्याच्यावर मार खाल्ला त्यांनी जसा हात मारायला लागला, तेव्हा तोंडातून काढलं, सरा चालू झालं. त्याला काय वाटत नव्हतं. तो मुंबईमध्ये राहणारा व्यक्ती, अंजर थिएटरमध्ये काम करायचा तिकडे, तर त्याला हे रोजचं प्रदर्शन तो म्हणायचं. इकडले लोक म्हणे नुसतं टाईमपास करतात, म्हणजे त्याला म्हणायचं भांडता लोक, परंतु टाईमपासला राहतो, काय करत नाही. तर ती सैतानी कृती आता ती मला समजते, ती होती आमच्या कुटुंबामध्ये. ते असं रक्त काढायचं, कोणाचं तरी रक्त काढायचं, तर तो शांत व्हायचा. तो म्हणायचा मला कोणी मारलं ना, मला कोणाचं तरी रक्त काढावं असं वाटतं. मला फक्त तू पकड कालर मी पकड कालर असं करून टाईमपास नाही करायचं, काहीतरी देणं घेणं झालं पाहिजे, हिशोब व्हायला पाहिजे. तर मी म्हणालो, आमचे आईवडील ते म्हणे, बाबा तू आमच्याबरोबर बाजारला येऊ नको, हे खून खराब नको आहे आम्हाला. त्या दिवशी तिने तो मार खाऊन घेतला. दुसऱ्या दिवशी तो कट असा झाला, दुसऱ्या हप्त्याला दुसऱ्या बाजारला त्याच दिवशी का तिने पूर्ण बाजारामध्ये काय केलं, दंगल घडून आणायची. म्हणून प्रत्येक व्यापाऱ्याला तिने सांगितलं, आज दुकान आहे, तुम्ही लावू नका, दुकान लावू नका. काय दुकान, आणि तो जायचा दुकानवाला सांगायचा, हे बघितलं ना माझं, हे बघितलं ना, तुम्ही दुकान लावू नका. म्हणजे त्यांना सूचना द्यायचा का ज्यांनी मला हे केलेलं आहे, आज त्या व्यक्तीशी मला संघर्ष करायचा आहे, बदला घ्यायचा आहे. मग त्या ठिकाणी तो व्यक्ती सांगून जे त्याच्या जवळचे होते त्या व्यापाऱ्यांनी दुकान नाही लावलं. आम्ही दुकान लावलं, तर ट्रक माल होता, तर तो आम्ही घरामध्ये 3-4 व्यक्तींना आमच्यामधून माल घेऊन असं ते लावला तिथं. दुकानं आमचे सजवले, आणि ऐन चांगला बाजार भरल्यानंतर जेव्हा करायची ती दंगल घडून आणायची, त्यांचा तो प्लॅन. आणि बाजार भरला, पैसे ते पूर्वी काय करायचे, कमराला लेडीजलाच म्हणजे थैली राहायची, परंतु पुरुषाला काय करायचे, गळ्यामध्ये थैली पैसे ठेवायला. जो बाजारामध्ये जो व्यापारीकडे पाहिला असेल तुम्ही, गळ्यामध्ये व्यसन घातल्यासारखं ती एक थैली राहायची त्याच्यात. आणि अर्धा माल आमचा विकला, अर्धा मालामध्ये आम्ही भरपूर पैसे गमवले, आणि अर्ध्या मालानंतर त्या लोकांनी दंगल घडून आणली. अशी दंगल घडून आणली की पाकिटमार म्हणून आहे ना, आमच्या दुकानावर त्यांनी हल्लाबोल केला. आणि पाकिटमार तो कोणी नव्हता, ज्यांनी ह्या व्यक्तीनं गेल्या हप्त्यामध्ये ते केलं होतं, झगडे झाले होते, त्या व्यक्तीला झालं, आणि त्यालाच मारलं. तर जमावला काय, बाजार उलटला. एक व्यक्ती जर मारतोय पाकिटमार म्हणून बोलतोय, तर दुसरा व्यक्ती बी काय करतो, पाकिटमार म्हणून त्याला मारायला सुरुवात करतो. मुंबईमध्ये आपण ही गोष्ट राहून बघितलेली आहे का. आणि मुंबईचे मग पाकिटमार आपण पाहतो का, त्या प्रकारे कशा प्रकारे ते मार वाचवतात, पालथे झोपतात, पोट फक्त ते काय करतात, झाकून घेतात, आणि पाठीवर जितकं मारायचं तितकं मारा. काय तर आमच्या घरातील आमचे नातेवाईक मामा होतो आमच्या सगळे, त्या मामाने काय केलं,
तो हे असं नृत्य करायच्या टायमाला तो निसटला. पूर्ण पाठीमागे दंगल म्हणून त्याच्या पाठीमागं बाजार लागला आणि बाजाराला म्हणून पाकिट मारायचे उपमा देऊन त्याला पळवत होते आणि त्याला मारायचे, पडायचे मार. मग मी प्रभूचं ह्या गोष्टी जेव्हा ऐकल्या त्या टायमाला त्याचे हात मागे गेले आणि त्याला धरून लोक मारायचे, वाटेल तसं मारायचे, जसं वाटेल तसं. तुम्ही म्हणायचं प्रभू तुला बी अशा प्रकारे मारला असं, कसं जनतेने मारलं असं. जेव्हा पिलातानी काय केलं, सोडून दिलं, तुम्हाला काय करायचं याचं तुम्हाला करा, मी काय आहे दोषात नाही पडत, मी माझा हात धुवून मोकळा होतो, तुम्हाला काय करायचं आता याचं तिथं तसं करा. असं करून प्रभूला लोकांनी काय केलेलं असं. ते मला मागचा चित्रपट माझ्या समोर तो दिसायला लागला. आमच्या मामाला मी स्वतः बाजारामध्ये होतो काय, आणि आमच्या घरातील व्यक्तीने तो घर सोडून मार वाचवण्यासाठी ते एका साखर फॅक्टरीच्या बाजूला क्वार्टर राहतात, त्या क्वार्टरच्या बाजूला ते लपायला लागले. पण ते घरात गेले तर घरातून काढायचे मारायचे घर. त्या व्यक्तीने चालूमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचं लघवी पेली आमच्या मामाने, कारण माहिती नाही मला ते त्याला माहीत असेल. स्वतः लगी पेली आणि ती लगी पेल्यानंतर काय होतं, कितीही मारल्यानंतर मार लागत नाही हे आम्हाला माहीत नव्हतं. तिने स्वतः पळत असता लोक मारतात आणि तिने स्वतः त्याचं हिरेन ते काय केलं, तिने पिलं आणि मग त्याच्यावर वार पण व्हायचे. ते काय होतं तर तो काय करायचा, हसता नुसता असा करायचा. सगळं बाजार शांत झाल्यानंतर 2.5-3 तासाने तो कुठंतरी पडलेला आहे. आम्ही शोधत आलो, काही कंप्लेंट वगैरे करून बघितलं, उचलून आणलं. त्या टायमाला मला माझ्याच माणसाची स्टोरी नाही सांगायची, परंतु हे सत्य सांगतो, दंगल कशी घडते. आपल्याला दंगलचा भाग आपण वाचत आहोत. तर त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी माल मुद्दा काहीच लागला नाही. पाकिट मार म्हणून लोक काय म्हणायला लागले, पाकिट मार निघून गेला आणि ह्याच माणसाला मारलं, हा व्यापारी आहे, हा चांगला माणूस आहे. परंतु ज्याला फुन्नस काढायची होती त्यांनी अशा प्रकारे काढले. तर असंच या ठिकाणी प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये काय झालं, एक धार्मिक मनुष्य म्हणून हात नाही उचलला तिथं. काय एक धार्मिक मनुष्य म्हणून त्याच्यावर हे केलं नाही, दंगल घडून आणायची. तर एक खोट्या आरोपाने त्याला काय केलं, हे सोनार म्हणा किंवा तिथले मोठे पुढारी म्हणा, त्यांनी काय केलं असेल, ती दंगल घडून आणली त्या शहरामध्ये. तर अशा आरोपाने घडून आणली असावी. कारण का, एक धार्मिक मनुष्य चुका करण म्हणून जर त्याला जर म्हटलं, तर आज जर म्हटलं तर आपण या पुजाऱ्यांनी असं केलंय म्हणून यालाय, तर दुसरा मनुष्य काय, हे तुझी गलत फॅमी झाली असेल, तो असा करतोय, तो काय करेल, आपलं ऐकणार नाही, तो आपल्याला दटवून नये, त्याला सोडून दे. मग तो पुजारी का असावा, त्यांनी गैरवर्तन जरी केलेलं असेल तरी त्याच्या बाजूने 4 माणसं बोलते आणि आपल्या बाजूने 4 माणसं बोलते, म्हणजे तिथं मेळ खराब होतो. परंतु ह्या ठिकाणी असं नाही झालं. प्रेषित पौलाला ज्या ठिकाणी दुःख सहन करावं लागलं आणि त्या दुःखामध्ये त्यांनी बघितलं का, एफिसीतील नाट्यगृहामध्ये 25,000 माणसे बसू शकत होती. आज त्या नाट्यगृहामध्ये विशेष पाहायला मिळतात व नाट्यगृहात कायद्यासंबंधाच्या गोष्टी निपटणारा केले जात असे. त्या कारणाने अनेक लोक नेहमी तेथे ये जात करीत होते. 39 वचनात आपण भाग बघू. प्रेषितांचे जे 19-39 वचनात बघूया, तिथं काय आहे. पण या पलीकडे तुमचे काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरले जाईल. या दंगलीचे कारण काय याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे, असे बोलून त्यांनी सभा बरखास्त केली. या ठिकाणी काय होतं, कायदा होता, त्या कायद्यानुसार ते असं करायला पाहिजे होतं. परंतु काय केलं, त्या ठिकाणी दंगल घडून आणल्यानंतर थोडंफार शांतता दिसायला लागली. त्या टायमाला कायद्याचा एक आधार घ्यायला लागले. कोण, मोठे अधिकारी लोक म्हणा किंवा त्या ठिकाणी आपण त्या वचनाकडे बघितलं. परंतु आपण 28 आणि 29 वचनामध्ये ह्या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी असं पहिले प्रथम या गोष्टी घडण्याच्या पूर्वी असा कुठल्याही प्रकारचा कायदा त्यांनी अंमलात आणला नाही. काही असं घडत आहे, या व्यक्तीला समजून सांगणं आहे, या व्यक्तीला इथं थांबवायचं आहे, असं काय केलं नाही. तर त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी नाचधूसपणा करायचा आणि दंगल घडून आणायचं, कुठलं तरी एक वेगळं वर्तन स्वरूप आणून द्यायचं आणि या ठिकाणी ते नष्ट करायचं होतं. परंतु त्याचं 30 आणि 31 वचनामध्ये पुन्हा वाचूया आपण. 30-31 वचनामध्ये गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्याने त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनी त्याला निरोप पाठवून आग्रह केला की नाट्यगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका. या ठिकाणी नाट्यगृहात जाऊन स्वतःला मध्ये घालू नका. तेव्हा 32 वचन,
तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळलेच नाही. बघ, म्हणतात ना, काहीला मुद्दा काय आहे, कुठलं कार्य का इथं घडतंय त्यांना काय घेणं आहे. जमल्यानंतर काय करतो, ज्याला मारायला येत नाही ना तो व्यक्ती पण काय करतो, आपण काय म्हणतो जगामध्ये असलेल्या लोकांना, चल रे आपण पण लय दिवस झाले हात धुतले नाही, त्याला हात धुवून आहे की नाही. म्हणजे ज्याला मारायला येत नाही ना तो पण जाऊन थोडंसं काय करतो, एक चापट मारून येतो सामनेवाल्याला जाऊन. आणि ना त्यांनी कधी कधी मच्छर मारलेलं नसतं, मुंगी मारलं नसतं, त्या व्यक्तीला हिंमत येते काय. परंतु आपल्या प्रभूंनी तसंच केलं. त्या ठिकाणी काय केलं, नम्रता आणि लीनता धारण केलेलं. जसं पहिलं पेत्र 4 अध्यायचं एक मोठ्या सगळं शस्त्र कोणतं वापरलं प्रभूने आपल्याला सांगितलंय, नम्रता वापर. कुठल्या प्रकारे आपल्यावरती ह्या गोष्टी घडत असताना ते सहन केल्या आणि ती नम्रता लीनता तिने धारण केली. आणि ह्या गोष्टी प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये पूर्णपणे देवाचं वचन समवलेलं होतं. त्या ठिकाणी त्या कार्य घडण्यासाठी काय केलं त्या ठिकाणी त्याच्यावालं 33 वचन. मग अलेक्झांद्रला यहुदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकाने त्याला गर्दीतून बाहेर ओढले. तेव्हा अलेक्झांडर हाताने खुणवून लोकांशी समजूत घालून पाहत होता. या ठिकाणी आपण पाहतो गर्दीसमोर जाण्याची इच्छा होती, पण पौलानी माणसाची कधीही भीती वाटली नाही. त्याला जेथे जेथे कुठे संधी मिळत असेल तिथं तो काय करायचा, गर्दी पाहिजे का तिथं तो काय घुसायचा, तर मला समाचार सांगायचा. त्याने ही स्थिती कधीच बघितली नाही का माझ्यावर मार पडत आहे काय आणि आता मला माझा जीव घेऊन व्हायचा. परंतु काय बघायचा, तो मार जरी पडत असं, नालस्ती होत असं, निंदा होत असं, संकट येत असं, तो काय करायचा, गर्दीचा मोहोळ पाहायचा आणि तिथं घुसायचा. म्हणण्याचा उद्देश आहे त्याचा एकच वेळ होता, एकच होता का सुसमाचार तिथं घ्यायला पाहिजे. मरता मरता का होईना किंवा काही संकट येता नाही का होईना, पण मला देवाचं नावाचा महिमा करायचा आहे काय. आज आमच्या जीवनामध्ये अशी जंगल जर घडून आली तर आम्ही काय करू, गर्दी सोडून आपण निकाल रस्त्याने पळायला सुरुवात करू. जमाव एवढा लागलं कारण त्याला कळून चुकतं का मी मार खातो, कशामुळं खातो, ख्रिस्ताच्या नावामुळं खातो. माझ्या पाठीमागे इतकी पब्लिक लागलेली आता काय, आणि मला हे नाव टाकून कोणी माझं समजून ऐकणार नाही. मग मला जिकडे मोकळा रस्ता दिसन, एकटं दिसन, मला तिकडे पळायचं आहे जीव घेऊन. तो असा करा हल्लीच्या. परंतु ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा जर असेल, देवाचं वचन असेल, तर तो काय, मला मरण तर येता येणार रे, प्रभूमध्ये येणार आहे. ज्या प्रकारचं ते पंच झालं, ते पणला काय झालं आपण पाहिलं, तिचं भाग आपण बघितलं तर ते पण प्रभूच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होता, पण ते पण काय बघत होता, स्वर्ग पाहत होता. आणि त्याच्यासाठी देवाने त्याला एक वेगळं केलं होतं का, हे स्तेफान जाईल. परंतु स्तेफानाच्या मृत्यू झाल्यानंतर याच्या पाठीमागे एक असा महान एक देव संदेष्टा किंवा एक सेवक असा होणार आहे की तो अनेक लोकांना प्रभूकडे घेऊन येणार आहे. तो म्हणजे प्रेषित पौल. ते पण गेला, पण प्रेषित पौलाचं जीवन घडवलं तिथं देवाच्या आत्म्याने. म्हणजे ज्या ठिकाणी ते वचन होतं त्या ठिकाणी कार्य केलं. आणि त्या ठिकाणी एक आग आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये आहे, तर ती आग आतापर्यंत चालू आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ती आज कार्य करते. सुसमाचार सांगा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सुसमाचार सांगितला, प्रेषित पौलानी पण तेच काम आम्हाला पण करायचं आहे काय. तर त्या 32 वचनाचा पुन्हा एक छोटासा भाग वाचतो मी. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले की त्या ठिकाणी लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकच कळाले नव्हते काय. परंतु ज्यांना माहीत होता मुद्दा, तो कोणत्या भावनेने त्या ठिकाणी कार्य करायचं आहे त्याला माहीत होतं. परंतु या ठिकाणी त्याचं 33 वचनामध्ये सांगितलं, कारण खुणावून त्या ठिकाणी अलेक्झांद्र या हाताने खुणावून लोकांची समजूत घालत होता काय. परंतु 34 वचनामध्ये म्हणतोय परंतु तो यहुदी आहे असे समजल्यावर सुमारे 2 तासापर्यंत इफिसकरांचे अर्थमयी थोर अशी सर्वांची एकच आरोळी झाली. घोषणा कोणाची केली, परत शैतानाची केली काय. आपण पाहिलं यूट्यूबमध्ये मागील काही गोष्टीमध्ये काय घडलं. शेवट काय करतात, देवाच्या लोकांवर काय करतात, जबरदस्तीने काय करतात, हल्ला करून त्यांचं नाव घेतात, दाबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनुष्याची ताकद काय सीमित आहे, पवित्र आत्म्याची सीमित नाही काय. आपल्याला शरीरामध्ये ती ताकद आहे ना, आपल्याला
ती परमेश्वराने सीमित दिलेली आहे, परंतु आत्म्याची जी आहे ती आत्मा मापूच शकत नाही. परंतु या ठिकाणी काय झालं, हे कार्य घडून आणण्यासाठी त्या शांत करून त्याला म्हणण्यासाठी 35 वचनं वाचूया. मग नगराचा शिरेस्तदार लोकांना शांत करून म्हणाला, अहो इफिसकरांनो, म्हाट अर्तेमीचे देऊळ व आकाशातून पडलेली मूर्ती याचे इफिस नगर हे रक्षक आहे. हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे? इथं काय झालं, तो जेव्हा हल्लाबोल होत होता आणि तो व्याख्या करून सांगत होता का ते वरून आलेलं जे काय आहे ते स्वर्गातून उतरलेले, त्यांची भाषा पटवून एक प्रकारचं देत होते. हे कोणाला माहीत नाही म्हणा, सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्याविषयी एक गोष्ट दंगल होत आहे. म्हणजे आता ज्या ठिकाणी देवाच्या गोष्टी सत्यता प्रकट व्हायला पाहिजे तर ते सत्य दाबलं गेलं आणि असत्याच्या गोष्टी त्या सत्यामध्ये दाखवत आहे तिथं. आजही आमच्या जीवनामध्ये जेव्हा देवाच्या गोष्टी घडायचं ज्या टायमाला कार्य होईल त्या टायमाला सत्य दाबल्या जाईल. आम्ही स्वतःला विचार करायला पाहिजे की देवाचं वचन कोणाला जरी आम्ही सांगत आहे त्या ठिकाणी हल्ला जरूर होण्यासाठी एक दुष्ट आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी तयार राहतं. काय तो वचन सांगत असताना तो मधीच काय हसल, मधीच काय बोलत, मधीच कुठल्या प्रकारचं टिंगल ओढत, मधीच कसं तरी आम्हाला प्रवृत्त करून देईल काय, आणि आपलं लक्ष तिकडं वेधलं जाईल. परंतु अशा टायमाला आत्म्याच्या अधीन जर झालं तर आमचं लक्ष आहे ना केवळ वचनाचं मनन चिंतन करून सामनेवाल्याकडे बघून बोलायचं आहे आणि आत्म्यामध्ये राहायचं आहे, तर झगडा उपस्थित होणार नाही आणि दंगलीमध्ये त्याचं स्वरूप यायच्याऐवजी आत्म्यामध्ये जर राहिलं तर त्या ठिकाणी कार्य होईल. कारण माझ्या जीवनामध्ये लय मी मोठा स्वार्थिक नव्हे, परंतु देवाच्या वचनामध्ये काही ठिकाणी माझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडल्या काय इतक्यापर्यंत आलेल्या आहे. परंतु देवाने त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने मला सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं का काही लोक काय मारायला हट्टा खायला कमी करणारे नाही. कारण जेव्हा सत्य बोलतो लोकांना सत्य आवडत नाही आणि सत्याच्या बाहेर ते जाऊन काय करतात, स्वतःचा क्रोध त्या ठिकाणी ते प्रकाशित करून लोकांना दाबवण्याचा प्रयत्न करतात. मग ते काय करतात की आमच्या जीवनामध्ये जे आम्ही करतो ते बरं आहे, परंतु तू जे आम्हाला सांगतो ते आवडत नाही आहे, मग तुलाच आम्हाला ठेवायचं नाही, तुला यायचं नाही इकडे, तुला ठेवायचं नाही, कोणाला सांगून नाही द्यायचं नाही. आज आम्ही यूट्यूबच्या काही क्लिप बघितल्या त्याच्यामध्ये पाहतो. कारण ज्या व्यक्तीला काय माहितीच नाही आहे प्रभूचं जीवनाचं चरित्र, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनाचं चरित्रच माहीत नाही, त्याच्याविषयी अपशब्द लोक बोलतात. मरियाचं कुठल्या प्रकारचं जीवनचरित्र माहीतच नाही आहे, तिच्याविषयी अपशब्द लोक बोलतात काय. आणि देवाच्या लोकांना कळतं देवाचा आत्मा खवळतो आमच्यामध्ये, परंतु त्यांच्यामध्ये काय होतं, तो देवाचा आत्मा नाही, सैतानाचा आत्मा खवळून रक्त त्यांचं सळसळ करतं. काय कोणाचं तरी रक्त काढायचं, कोणाचं तरी रक्ताचं काय तहान भागवायचे आम्हाला, त्या हिशोबाने ते लोक चालतात. परंतु आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाचं सत्यवचन आहे, स्वार्थ जर गाजवायची आहे, देवाचं वचन जर आम्हाला लोकांना सांगायचं, देवाचं राज्याची जर वाढ करायची तर आम्हाला धीम्या अवस्थाने म्हणा आत्मिक जीवनामध्ये ती वाढवायची. ज्या प्रकारे आम्ही पाहतो बालकांसाठी एक गोष्ट सांगितली ना, कासवाची आणि सस्याची चालवायचं, परंतु शेवट आमची कड लागली पाहिजे पवित्र आत्म्याने. त्या याच्यामध्ये जास्त पळायला तर जास्त थकणार, परंतु आम्हाला कोणत्या पळण्याबाबत सांगितलेले आध्यात्मिक गोष्टीमध्ये जास्तमध्ये धावायची गरज आहे. शरीराने पळण्याची गरज नाही, परंतु आत्मिक जीवनामध्ये आम्हाला धावण्याची गरज आहे. मग ती पाहिजे तेवढं पळायला तरी आम्हाला परमेश्वराच्या आत्म्याची द्वारे आम्हाला मदत होईल, तिची गरज होईल आणि त्या गरजेनुसार आम्हाला तो चालवतो. त्याच्यात 36 वचनामध्ये काय सांगितलं, या गोष्टी निर्वाध आहे म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळे करू नये. कारण कुठल्याही प्रकारचं उतावळेपणा आमच्या जीवनामध्ये येऊ नये असं या ठिकाणी असं शांतता करण्यासाठी त्या ठिकाणी हे केले. 37 वचनामध्ये, कारण जी माणसे तुम्ही तेथे आणली आहेत की देवळे तुटणारी किंवा आपल्या देवाची निंदा करणारी नाही. तर ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं, जर वाचलं बारकाईने जर वाचलं आम्ही थांबून तर त्या ठिकाणी देवाचा आत्मा आम्हाला काय दाखवतो आमच्या जीवनामध्ये तसा काय आहे की ते देवाला आम्ही प्रसन्न करू शकतो. आम्हीच नवीन वर्षामध्ये बघितलं का देवाला आम्हाला प्रसन्न करायचं आहे, देवामध्ये आम्हाला वाढायचं आहे. मग आमच्या जीवनातून काय देवाला प्रसन्नता जीवनामधून भेटते, कारण आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला महिमा द्यायचं, त्याचा गौरव करायचा, त्याच्या नावाने राज्याची घोषणा करायची, त्या राज्याची घोषणा करायची. त्या टायमाला आमच्या जीवनामध्ये असे संकट येतील, त्या संकटामध्ये जे पूर्वी झालेले संकट ते आजही संकट तयारच आहे, परंतु त्या संकटाला आम्हाला आरसा पाहायला भेटला म्हणून आम्ही ते
टाळून जर आमचा जर मार्गामधून आम्ही जर मागं जर फिरलो तर परमेश्वर मग काय आम्हाला फितुरी बोलतो, देव आम्हाला फितुरी बोलत काय. तर ज्या मार्गाने तुम्ही चालेल पाहिजे तुम्ही काय झाले, फितूर झाले, तुम्ही मागं फिरले. मागं नाही आम्हाला फिरायचं, आम्हाला पुढे चालायचं आहे. देवाच्या मार्गामध्ये आम्हाला पुढे चालायचं आहे. देवाच्या मार्गामध्ये आम्हाला मृत्यू जरी आला तरी तो सहन करण्यासाठी आम्हाला ते नम्रता, ते दीनता धारण करूनच चालायचं आहे. परंतु जेव्हा आमच्या जीवनामध्ये तो मयमय होतं त्या टायमाला कधी कधी सामाजिक माणसाला राग येणं स्वाभाविक आहे. काय प्रत्येक टायमाला तो काय करतो, देवाविषयी अपमानिक गोष्टी सहन करायला तयार होत नाही. काय तर त्याला राग येतो, मग त्याचं रक्त खवळतं. कधी कधी अरे मला बोलतो तू, मला चालेल, मला मार्ग तर चालेल, पण आमच्या देवाला का बोलतो, असं होतं. तेव्हा टायमाला आहे ना शैतान आहे ना एक प्रकारचे दुसऱ्या प्रकारची ढाल वापरतो काय, आणि त्याच्यामध्ये लोकांना तो आकर्षित करतो. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, एफिस हे रोम शहरामधील साम्राज्यातील एक स्वतंत्र शहर होते आणि त्याचे स्वतःचे सरकार होते, ते काम करीत असे. त्या शहराच्या मुख्य अधिकाऱ्याला काय म्हणायचे ते आता आपण वाचलं 35-37 मध्ये. त्या अधिकाऱ्याला शिरेस्तेदार म्हणत होते ते काय, म्हणजे एक अधिकाऱ्याला त्याने पद दिलेलं होतं, ते आता आपण वाचलं. आणि त्याच्यावर जरी ते एफिस शहर हे स्वतंत्र शहर होते तरी सभोवताली असलेल्या स्त्रिया आशिया प्रांतातील रोमी साम्राज्य खाली होता. तो रोम सरकारच्या अधिकाऱ्याने निवासस्थान इथे एफिस येथे होते. जर या दंगलीची बातमी अधिकाऱ्याच्या कानावर पडली तर तो काय करत होता, एफिस शहरा येथील लोकांना काय करत होता, तो शिक्षा करू शकला असता व त्यांनी ते स्वतंत्र देण्यात आले असते. तो परत येऊन शकला असता. तरी कारणाने शिरेस्तेदाराने त्या लोकांना दंगल करण्यापासून शांत केले. कोणी, त्या शिरेस्तेदाराने 38 ते 41 वचनात पाहावं आपण 2 भाग वाचा ते वचन. म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर यांना कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत, त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकावर फिर्याद कराव्यात. पण या पलीकडे तुम्ही काही मागणी असेल तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरविले जाईल. या दंगलीचे कारण काय याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याची भय आहे असे बोलून त्याने सभा बरखास्त केली. बघा या ठिकाणी आम्ही पाहतोय 2 वचनामध्ये, कारण तर या प्रसंगावरून बंड केल्याचा आरोप जसे येण्याचे भय वाटले आणि त्यांनी काय केलं, ते सभास्थानात बरखास्त करून टाकलं. ज्या अधिकाराच्या हातात असताना सुद्धा त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी ते अधिकार चालवायच्या ऐवजी त्यांनी काय केलं, ज्या ठिकाणी बरखास्त केलं त्या ठिकाणी. परंतु न्यायालय हे कशासाठी दिलेलं आहे, आजही सरकार भारत सरकारमध्ये न्यायालय कशासाठी आहे, ज्या मनुष्याचा न्याय देण्यासाठी, जो चूक करतो, अपराध करतो त्याला न्यायालयामध्ये द्या. तुम्ही होऊन एक अल्पसंख्यकवर का कशा प्रकारचा हल्लाबोल करून त्याला दाबून नेऊ नका. न्यायालय आहे, त्याची विचारपूस करा, हा नक्की काय याच्याकडं अधर्म आहे, कुठल्या प्रकारचा अपराध आहे, त्याला न्यायालयात न्या, त्याला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं त्याचा न्याय करून त्याला मुक्त करा किंवा त्याला शासन द्या, न्यायालय. परंतु त्या ठिकाणी काय होतं, असं न केल्यामुळं आज मनुष्याच्या जीवनामध्ये ते संकट ओढले होतं. परंतु ख्रिस्तानी जे आमच्या जीवनामध्ये संकट झेलण्यासाठी ती सहनशीलता वाढावी म्हणून आम्ही प्रार्थनामध्ये राहूनच आम्ही या गोष्टी करू शकतो. न्यायालयामध्ये पण नेलं तरी आमची बाजू कोणी घेणार नाही. काय प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलं ना, किती 5 कोर्टात 7 वेळेस न्याय झाला म्हणून. घेतली का त्याची बाजू? नाही घेतली. तर जर आमच्या गुरुला जर असं केलंय तर आम्हाला उद्या कसं करणार आहे, तसंच करणार आहे. परंतु आम्ही हिंमत सोडायची आहे का? हिंमत सोडायची नाही. त्या हिमतीमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याच्या अधीन राहून करायचं. तर देवबाप्पा या वचनाच्याद्वारे तुम्हाला सहाय्य करो, मार्गदर्शन करो. मी जे काही जे बोललेलं असून याच्यामध्ये देवबाप्पा तुम्हाला अधिक जास्त मोठं प्रकाशन त्याच्याद्वारे देव. कारण खूप काही बोलायचं होतं, परंतु माझा टाईम जो दिलेला आहे मला तो मी ओर घेतल्यामुळं मला क्षमा असावी. परमेश्वराचा महिमा हो, गौरव हो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमच्यामधून परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे आमच्या मुखातून, आमच्या कृतीतून, आमच्या वागण्यातून, बोलण्यातून देवाचा वचनाचा प्रसार व्हावा, हेच परमेश्वराकडून आमची प्रत्येकाने प्रार्थना करत त्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. कारण हे वचन आहे देवधारी तलवार आहे. त्या वचनाच्याद्वारे
होऊ शकतो. मोठ्यातला मोठा अधर्मी मुजरिम का असलेल्या व्यक्तीचं बी मन जीवन बदलू शकतो. म्हणून आपण त्याचं जीवन पाहून त्याच्याकडं वचन घेऊन जात असताना भय बाळगायचं नाही. म्हणजे बाबा हा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, हा मोठा गुंडा आहे, मग याला मी वचन सांगू का नको, स्वार्थ सांगू का नको. नाही, देवाचा आत्म्याची अगुवाई घ्या. सेवक म्हणतात आत्म्याची अगुवाई घ्या आणि जाऊन तुम्ही सांगा, देव त्या ठिकाणी कार्य करा. कारण सर्वात मोठा एक अधिकारी बसलेला आहे तो वरती. तो म्हणतो माझ्या नावाची घोषणा आहे, सगळ्याकडे जाऊन सांगायचे. त्या प्रकारे मत्तई 18:19 मध्ये सांगितलेलं आहे. तर आम्हाला सगळ्यामध्ये जाऊन सांगायचं आहे. जर सांगितलं तरच देवाचं कार्य होईल आणि देवाच्या कार्यामध्ये होऊन आम्हाला चालता येईल. तर देव आम्हाला त्या ठिकाणी कशा प्रकारे म्हणून भल्या योग्य दासा म्हणत. परंतु जर आम्ही कार्यच नाही केलं आमच्या जीवनामध्ये, आमच्या इच्छाप्रमाणेच आम्ही जर वागलो, प्रार्थना खूप केली, बायबल खूप वाचलं, सगळं केलं आम्ही. मागील संदेशामध्ये मी कालच्या केली की आपल्या संदेश सेवक आहे, हे सगळं जरी केलं परंतु अजून काही गोष्ट अपुरी राहिली, ती करणं देवाची इच्छा आहे. ती जर नाही केली तर देव आम्हाला खरंच विश्वासू आणि भला आहे. माझ्यामध्ये बी खूप काही जीवनामध्ये कमतरता आहे. या कमतरतासाठी विशेष प्रार्थना करा की अधिकाधिक प्रभूमध्ये वाढावं, प्रभूचं कार्य करावं, घडावं. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही माझ्या फॅमिलीसाठी, माझ्यासाठी करा, देवाच्या सेवेसाठी करा. धन्यवाद.